कॅमेराज रोलिंग ऍक्शन. राजपूतचं स्वागत आहे बायोस्कोप मराठीवर आणि आमच्या नवीन शोवर बायोस्कोप मराठी मनस्वी यशस्वी. पण तुम्ही मला मगाशी म्हणालात की बॉसेस आणि लीडर्स आणि पण मग नाव मनस्वी यशस्वी असं मला वाटतं सिम्पल ठेवा ना, कॅची असू दे, सिम्पल. मनस्वी यशस्वी असं फार मला वाटतं जर का आपण असं तरी बॉसेस, बिझनेस, सीईओज, बीबीसी, पण बीबीसी आपण बोलू शकत नाही, तर बॉसेस, बिझनेसेस अँड सीईओज, बीबी अँड सी असं काहीतरी असेल तर म्हणजे जरा थोडं कॅची होईल. लोक बोलून अरे प्रसन्नाचा शो पाहिला मी, बीबी अँड सी. अच्छा, मनस्वी यशस्वी थोडं ऐकल्यावर वाटतं, नेहमी प्रचलित शब्द आहेत तर ते चिटकत नाहीत डोक्याला. बायोस्कोप मराठी बीबी अँड सी. आयडियली बीबीसी विल बी फन, लोकांना जास्त आवडेल, पण आपण नाही करू शकत. प्रथमेश अमृत, तुम्हाला मान्य करायचं आपण आहे? आणि आय विल सेंड यू द चेक, लाईक टू साइन इट अँड सेंड मी बॅक अगेन. मला राज करण्याची कन्सिस्टन्सी परवडणार आहे का? बायोस्कोप मराठीच्या बी अँड सी, बिझनेस, बॉसेस अँड सीओज या कार्यक्रमात आपलं स्वागत, ज्याचा पहिला एपिसोड आणि पहिले आपले पाहुणे आहेत राज कांबळे. राज कांबळे सांगायचं म्हटलं तर मला एक 10 मिनिटं त्याच्यात द्यावी लागतं, म्हणून मी समअप करतो. 150 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कार मिळालेले आहेत. केलॉग्स म्हणू नका तुम्ही, कोलंबिया बिझनेस स्कूल म्हणू नका, जगातली जिथे ऍड मार्केटिंग हा विषय आहे त्याच्याशी संबंध आला नाहीये राजचा, असं झालेलं नाहीये. राज स्वतः जेजेचा पासआउट, त्याच्या सुद्धा गोल्ड मेडलिस्ट. त्यानंतर तो जगभरात व्याख्यानं देतो, मोठमोठ्या कंपन्यांच्या प्रमुख ठिकाणी तो राहिलेल्या असोसिएशन राहिलेले कोणत्या ना कोणत्या कारणाने, मग ते जिलेट असो, ते गुगल असो, ते PNG असो, आणि आणखी जागतिक ब्रँड, भारतातले ब्रँड, इतकंच काय, भारतातले महत्वाचे राजकीय पक्ष सुद्धा राजकडनं कन्सल्टन्सी घेत असतात, त्यांची तो कॅम्पेन घेत असतो, मॅनेज करत असतो, त्याला दिशा देत असतो. त्याचं स्वतःचं मियामी ऍड स्कूल पण आहे जे त्याने सुरू केलेलं आहे, ज्याबद्दल पुढे आपण बोलूच. याशिवाय फेमस इनोव्हेशन ही त्याची कंपनी आहे, ज्या माध्यमातून तो हे सगळं काम करत असतो, आणि त्यासाठी राज फेमस आहे. राज इतका फेमस आहे की त्याच्या डोक्यावरचा मस्त आहे तो पण फेमस आहे. म्हणजे राजच्या आपल्या लोअर परळ ईस्टच्या ऑफिसला मी आलो होतो, तिकडे तुझ्या केबिनवर मध्ये असं एक, अरे ती गंमत आहे, आपण बोलायचं आहे त्याबद्दल. आणि त्यामध्ये आणि तू तुझा चेहरा असा दिलेला आहे, तो असा वर बघतोय, आणि त्याच्यात आय एम सो फेमस दॅट हे पण फेमस असं तू बोलतो. मला वाटतं तू फेमस करणार आहे मला, सिरियस इंटरव्ह्यू, सिरियस. पण राजला जीवनातलं सगळ्यामधलं एक तर व्यंग शोधता येतं. म्हणजे मंगेश पाडगावकर जसं म्हणतात की रडत की हसत, म्हणजे मग काय चाललंय जगामध्ये तेही बघता येईल, नाही तर गाणं म्हणत सुद्धा जगता येईल. राज हा गाणं म्हणत आणि त्या गाण्याची ऍड करत ते दुसऱ्यांना विकून गाणं गात जगायचं, त्याची गाणं बनवायची, ती विकून टाकायची बरं. सो असा राज आहे. राज, मला खूप छान वाटलं. आमच्या व्यवसायाचं गणित असं आहे, दीर्घ शब्द सांगायचं तर काय असतं की दररोज ज्याला ज्या गोष्टीची गरज नाहीये त्याला ती गोष्ट विकायची. त्या बात एक्झॅक्ट. आणि जगात अशी कोणतीच ऍड नाहीये किंवा कम्युनिकेशन जे एक्झॅजरेट नाहीये. तुम्ही अशी जगातली कोणती ऍड किंवा एखादा कॉन्टेंट दाखवा ज्याच्यामध्ये फाइंड द ट्रूथ इन द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस आणि एक्झॅजरेट ते लाखो वर्ष दोन्ही परंपरा आहे जाहिरात ऍडव्हर्टायझिंगला, पण जाहिरात ऍडव्हर्टायझिंगच आता वेगळ्या प्रकारे बदलते. आपण बोलू सर्व्हिस त्याच्याविषयी, स्टॉप नाही नक्की. आपण प्लीज, आपण कुठलाही फॉलो नाही करत आहोत. सगळं अन आहे आपलं. गुड. मुलाखत पण अन इंटरव्ह्यू आहे तो. काही याच्यानंतर आपण इकडे तिकडे काही जाऊ, खाली चालू जाऊ नये. तुला सुट्टा मारायचा असेल तर तेही जाऊ. सिगरेट नाही. सो राज, माझे काही बेसिक प्रश्न तर इंट्रोडक्शनसाठी असावेच लागतील. मी तुझी काही मुलाखती पण बघितल्या, तुझ्याबद्दलचं मटेरियल सुद्धा वाचलं. पण हे सगळं सुरू झालं एका, ज्याला आपण म्हणू की एक अतिशय हंबल बॅकग्राऊंड पासून हे सुरू झालं. ओरिजिन्स, त्या ओरिजिन बद्दल सांग. आज कोणाला यश सगळ्यांना दिसतं आणि यशाचे बाप असतात, पण ज्यावेळी हे काही नव्हतं, काय होतं आणि ती सुरुवात कशी झाली? खरं तर आम्ही हसतो बऱ्याचदा की प्रत्येक सक्सेसफुल माणसाचं एक स्टोरी असते की तू गरिबीतून उभारलेला आहे. आणि आता तेच बोलणं पुन्हा आहे ना, थोडं बोरिंग होतं. मग खरं तर आई बाबा शाळेत नाही गेले, वडील रस्त्यावरती बसून चप्पल शिवायचे, त्यामुळे कुठेतरी एक आयडेंटिटी क्रायसिस होता की कोण आहे मी. म्हणजे लोकांना जात सांगायला आवडायचं नाही, आडनावरनं जात कळायची. जे मराठीत त्यांना लगेच कळायचं
गुजराती पंजाबींना कळत नाही, त्यामुळे थोडा तिकडे जवळ गेलो फटकन त्या भागामध्ये. असं काय फार वेगळं जगलो नाही, पण बऱ्याचशा इंटरेस्टिंग लोकांच्या संपर्कात आलो आणि आयुष्य बदलत गेलं. आणि बॅकग्राऊंड म्हणशील तर तू सर्वायवल हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे, त्यासाठी जे लागेल ते करत गेलो. असं मी त्याची सिंपती किंवा एम्पती नाही घेणार. जे काय झालं ते झालं. आता कुठून आलो आहे याच्यापेक्षा कुठे जायचं आहे हे माझ्यासाठी महत्वाचं. मला आठवत आहे आपल्या यापूर्वीच्या ज्या अकेशनल अशा बैठका गप्पा झाल्या होत्या त्याच्यात तू एक किस्सा सांगितला होता, मला तुला आठवला नसेल किंवा काय, की राज ज्या बॅकग्राऊंडमध्ये नाही सांगणं फार गरजेचं आहे. त्यावेळी लहानपणी चित्रकलेच्या क्लाससाठी सगळ्या कलर पॅलेट घेऊन जाण्याची शक्यता नव्हती, तेवढे पैसे नव्हते जे आपल्याला स्टिक्स असतात. सो त्याला काहीतरी 6च मिळाले होते आणि राजने असं म्हटलेलं अशी की माझ्या वडिलांचं चप्पलचं दुकान आहे, तर पावसामध्ये 4 महिने कोणीही चप्पल शिवत नाही, चामड्याचं काम होतच नाही जवळपास. तर तो काळ एकदम अगदी 4 महिने काही पैसे न उत्पन्न न येणं वडिलांकडे. आणि शाळा सुरू होती जूनच्या 13 जूनला आमच्या वेळेस. तर त्यावेळेस पैसे नसायचेच, तर शाळा सुरू व्हायची, मग खर्च असायचा. 3 भावंड, मग दप्तर असेल, पुस्तक असेल, वह्या असतील, तेव्हा डिलक्स वह्या नवीन असायच्या, रंग यायचे, मग कॅबलिनचा 12 रंगाचा सेट. तर तो 12 त्यावेळेस सेट वडील अफोर्ड करत नव्हते विकत घेणं, मग ते 6चा घ्यायचे. पण तो 6 घ्यायचे आणि ते 6चे 12 रंग बनवायचे. तर खरं ते 12 रंग रेडीमेडची ऐवजी 6 असल्यामुळे मी त्याचे खूप रंग बनवायचो, वेगवेगळं पॅलेट. आणि कदाचित त्या पॉवर्टीमध्येच प्युरिटी होती असं म्हणेन मी. आणि ते 6चे 40 रंग झाले, 200 रंग झाले. आणि बरं झालं की फक्त 6च रंग मिळाले. 12 मिळाले तर मी लेझी झालो असतो. त्यामुळे वाटतं जे काही झालं ते चांगलंच झालं. त्यातून काही म्हणजे होता प्रश्न, पण मला वाटते आज वळून बघितल्यानंतर रोजी टिंटेड ग्लासेस ना सगळं छान दिसतं. पण तेव्हा स्ट्रगल होता, पण आज मान्य आहे. चला तू म्हणशील ते नाही, हे तू केलंस त्याच्यानंतर म्हणजे एक तर आपल्याला क्रिएटिव्ह फील्ड, मी ऍड मध्ये पण येत नाही की आपण क्रिएटिव्ह आहोत. आपल्याला आपलं एक मूस हे कळते, काय ज्या मुशीतून येतो ना ते मूस कळते, असेंब्लीचा साचा कळतो आपला. तर मी क्रिएटिव्ह फील्डमध्ये गेलं पाहिजे, हे कधी रिअलाइज झालं आणि ती दिशा कधी सुरू झाली? नाही, आय थिंक लहानपणी ड्रॉइंग चांगलं होतं, त्यामुळे बाकीच्या मुलांना मला जरा हे ड्रॉइंग करून दे, मला पुतळा काढून दे, मला माणूस काढून दे, मला हात ड्रॉइंग करता येत नाही. ड्रॉइंग चांगलं होतं. आणि शाळेमध्ये कला शिक्षक होते मानकर काका, तर त्यांनी बरोबर निवडून काढलं मला आणि त्यांनी थोडं प्रोत्साहन दिलं, तर ड्रॉइंग चांगलं होत गेलं. इतक्यात एक अजून मुलगा आला माझ्या वर्गामध्ये, जो ड्रॉइंग माझ्यापेक्षा चांगलं होतं. त्याच्याकडे फोकस केलं. ते मला बोलले तू नाटकात जा. बरं झालं ड्रॉइंग वाईट होतं, नाटकात गेलो. मग प्लॉट कसा लिहायचा, बोलायचं कसं, रेडिओवरती. हो नाही पण रेडिओवरती करायचं नाटकं बरीचशी. अच्छा, लिहायला सुरुवात केली. तर त्यामुळे जे कमी ते आम्ही. त्यामुळे बरं कधी असं वाटतं की तुम्ही एकाच गोष्टीमध्ये अतिशय चांगलं असण्यापेक्षा सर्व गोष्टी थोडं जर असाल ना तर शिकण्याचा तुमचा वर्सटाईल शिकता तुम्ही लहानपणी. अदरवाईज एकच गोष्ट चांगली, मग पुढे नंतर एका ठराविक नंतर तुम्ही एक सब्जेक्ट निवडा. म्हणजे पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे, त्याला आऊट झाले ते. पण लहानपणी या सगळ्या गोष्टी शिकल्यामुळे कुठेतरी ड्रॉइंग असेल किंवा मग नाटक असेल, लिहिणं असेल, हे घडत गेलो. त्यामुळे पण त्या कारण एकच होतं की, पण हे सगळं मुंबईत ना? मुंबईत फॅमिली मुंबईत राहायला माझगावच्या हत्ती बागेत. वडिलांकडे एवढे पैसे नव्हते, त्यामुळे म्युन्सिपाल्टीच्या ऐवजी काही ज्युईश शाळेत टाकलं. मला विचारायचं, राज कांबळे हिंजू कसा काय? हिंजू काय? हिंजू क्या? मी जेव्हा अमेरिकेत गेलो, म्हणजे मुंबईत शिकलो, तेव्हा शाळा ज्युईश होती. त्यामुळे एक ज्युडिझमचं खूप आकर्षण होतं की ती काय, इस्रायल काय, जेरुसलेम काय, प्रार्थना काय, कल्चर काय. आणि शाळेमध्ये जे पोस्टर, पिक्चर, त्याचं दरवर्षी पुस्तक निघतं. आणि मग लहानपणी ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये मी 2-3 वेळा माझं ड्रॉइंग हे जेरुसलेम म्युन्सिपाल्टी म्युझियममध्ये निवडलं गेलं. आजही असं म्हणतात की आहे म्हणून. मला केव्हा तरी जायला मिळालं तर जाईन. तेव्हा संधी होती जायची, पण पासपोर्ट, व्हिसा आणि पैसे लहान असताना. तर शाळेत शिकलो तेव्हा कळलं नाही काय. बरेचसे माझे टीचर सगळे ते बेने इस्रायली, म्हणजे मराठी ज्युईश, म्हणजे रेचल गडकर, त्या रेडिओवरती फार चांगला शो करायच्या मुलांसाठी, असे सगळे मराठी ज्युईश शाळा. आणि जेव्हा अमेरिकेला गेलो आणि लंडनला गेलो तेव्हा बरेचसे ज्यू मित्र झाले आणि त्यांना खूप आकर्षण होतं की इंडियामध्ये जुडायझम काय असतो. मी ज्युईश नाही आहे, पण जे काही नवीन आहे ते माझं आहे, त्यात मला इंटरेस्ट आहे. त्यामुळे नवीन मित्र वाढत गेलं. पण मराठीच्या व्यतिरिक्त ज्युईश मित्रांना ओळख झाली. आणि माझा जो कॉपी पार्टनर होता
तो ज्यूइश होता आणि आम्ही दोघं मिळून एकामेकाला हिंजू बोलायचो. अच्छा. मी हिंदू आणि तो ज्यू, आम्ही एकत्र करून हिंजू त्या शब्द शोधून काढला होता. आणि म्हणजे शाळा वगैरे झाली हा तुझा काळ आहे आणि तू म्हणजे ज्याच्याबद्दल सांगितलं पण आहे, पण मला ज्यात अधिक रस आहे कारण तो टर्निंग पॉइंट आहे असं मला वाटतं. म्हणजे मला सगळे आधीचे रेफरन्सेस आपल्याशी बोलणं असल्यामुळे माहिती, तो आहे जेजेचा. हा. आणि तुझे मी इंटरव्ह्यूज पण पाहिलेले, तुझा दरवी शब्द असा आहे राजचा की जे मध्ये दगडाला जरी टाकलं तरी त्याला पालवी फुटेल, तुझे शब्द आहेत. सो जे बद्दल जेजेने राज कांबळेचा पाया जे कारण का 10वी पर्यंत राहायला पुढे झोपडपट्टीमध्ये, आयडेंटिटी क्रायसिस. सांगायचं मला काय, माझं खरं नाव महादेव. अच्छा. हा. मला नाव आवडायचं नाही ते महादेवचं महादेव एका मिनिटात झालं. हा. शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, जे मध्ये घेतलेलं नाव. हो, मी घेतलेलं नाव. एकदा जे मध्ये गेलो पहिल्या वर्षी, आणि सांगायचं नाव तर जर का तेच बोलते मित्र माझे, कारण का जे मधले 11 वर्ष म्हणजे 11वीची कार्टी, तर शाळेतून मागेच तिकडे कोर्ट आहे, तिकडेच गेलो. 11 वर्षाचा होतो, 15 वर्षाचा, आणि स्वतः जाऊन नाव बदलून घेतलं. आई वडिलांचं रेशन कार्ड घेऊन गेलो, म्हटलं नाव कोणतं घ्यावं, राज. तर राज नाव ठेवलं. वडिलांना राज कपूर आवडायचे. अच्छा. नाव घ्यायला सोपं आहे, आवडलं, संपलं. स्वतः नाव चेंज केलं, घरी आलो, वडील बोलले का बदललंस, असं केलं. ओके, त्यांनी कधी विचारलं नाही, काय नाही, मला पण नाही कळलं, नाव बदललं. पण का केलं ते मला माहिती आहे. तो टॉर्चर जो होता त्या नावाचा माझ्या, स्वतः बदलायचं, काही मी वाट नाही पाहिली कोणाची. अरे याच्यावर जो पुढे नंतर राज ठाकरेंबद्दलचा मी प्रश्न विचारणार आहे, कारण तुमचे अतिशय चांगले मित्र आहेत ते. राज ठाकरेंनी हे अतिशय इंटरेस्टिंगली एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं की आपली इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री आणि नाटक बद्दल सांगत होते की अरे काय समजा संतोष पावरे आहे सांत्या, किंवा आणखी कोणी असेल आपला मिलिंद गुणाची उदाहरण समजा, मिल्या किंवा काय जे काय असेल ते, आपणच एकमेकांना रिस्पेक्ट नाही देणार तर ती इंडस्ट्रीला इतर कोण कसे देणार. इतर ठिकाणी तुमचा ज्युनियर ऍक्टर किंवा कोणी तो एकमेकांना सर म्हणतो किंवा नाही म्हणतो. सो या गोष्टी तू म्हणतो, युअर राईट इन दॅट वे. हा, पण मला माहित आहे का मी नाव बदललं, पण मला वाटलं की त्या जेचं पहिल्या दिवशी जेव्हा गेलो मी, ते 1860ची बिल्डिंग, साऊथ बॉम्बेतले मित्र, मग कुठे दुबईहून आले काही स्टुडंट्स, तर मला वाटलं माझं नाव आणि काही घाटी मुलं माझ्यासारखी, ते नाव नक्कीच वाटल्यावर नावाची. आज वाटतं की महादेव नाव असतं आज, तर लोकांनी महादेव आज एकदम फॅशनेबल आहे. म्हणजे तुझं नाव आणि पर्सनॅलिटी मॅच व्हायला पाहिजे. आज महादेव नाव एकदम इंटरेस्टिंग वाटतं मला. शॉर्ट जाहिरातीमध्ये तुला कमी अल्प शब्दाचं क्षेत्र आहे ना. हो, राज मस्त वाटतं. राज सिम्पल आहे. दॅट आर के ऑल्सो रिझेंबल्स विथ राज कपूर वगैरे सगळं झालं ना त्यामध्ये. म्हणजे त्यावेळेस फक्त कोणी महादेव बोलू नये. बाकी मी अगदी सपक पण काढायचं तर ऍडव्हर्टायझिंग मधला राज कांबळे, थँक्यू, असं पण करता येईल. राज, हा सगळा प्रवास होत असताना म्हणजे मला बघायला मिळतंय की तुझं रूट्स मधून तू डिटॅच नाही झालेला. हा एवढा सगळा प्रवास तू आता सांगितला, तू परदेशात जाऊन आला आणि फेमस इनोव्हेशन वगैरे बद्दल सांगितलं, आणि त्याच्या पुढे असताना सुद्धा मला साध्या गोष्टीमध्ये तुझं हंबल असणं जाणवतं. म्हणजे तुझी पुस्तकांची एवढी चांगली लायब्ररी, तुझ्या मी ऑफिसमध्ये पण बघितलेलं, इथे सुद्धा बघतोय, इथल्या प्रत्येक कोपऱ्यात, नंतर कटवेज मध्ये दिसतील सुद्धा त्या पुस्तकं आहेत. इंग्लिश तर अर्थातच आहेत, पण मला रेंज अशी दिसते की शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज ते वुडी ॲलन ही तुझी रेंज आहे, सगळंच येत आहे. सो याबद्दल सुद्धा आय थिंक लहानपणी शाळेत असताना मानकर काका भेटले, त्यांचा दिवाळी निघायचा, त्याच्यामध्ये मी 4थीला असण्यापासून ड्रॉइंग करायचो. तो दिवाळी मानकर काकांचं एक फार मोठं स्थान माझ्या आयुष्यामध्ये. तर त्यांनी एखादा कार्टून कसं वाचायचं आणि वाचन इतकं सुंदर होतं ना की दुसरा काहीच एस्केप नव्हता. म्हणजे घरी जाऊन काय करायचं, घराच्या बाहेर झोपडपट्टीमध्ये असणं किंवा साधी शाळा, काहीच नव्हतं. पुस्तकं हे एकमेव वे होतं की एस्केप, यातून आनंद मिळवण्याचा. म्हणजे तर त्याच्यातून मी वेडा झालो आणि माझ्या शाळेतला पूर्ण लायब्ररी मी वाचून काढली होती. आणि त्याचा फायदा व्हायला लागला की थोडं समजायला लागलं काय वाचतं काय नाही. म्हणजे काही लोकांच्या तरी प्रेमात पडलो. म्हणजे इतकं त्यांचं जे कालांतराने विजय तेंडुलकर घरी येऊन राहिले न्यूयॉर्कमध्ये, बरेचसे म्हणजे अगदी शिरवाळकरांपासून आचार्यांचं करेचं पाणी बाहेर केलं. कविता असतील, साहित्य आवडायचं, आजही खूप आवडतं. मराठी साहित्यावर जास्त प्रेम आहे. पण मग फेमिंग का असतो, एखादा इंग्लिश कवी किंवा ऑस्कर वाईल्ड का असतो, तर तेही वाचतो हल्ली. आणि वुडी ॲलन फेवरेट आहे, कारण का त्याची लिहिण्याची शैली, का सिनेमा बनवण्याची शैली, आणि एकदा त्याच्याबरोबर काम पण केलं, मग माझा फेवरेट. अजून काय नाही.
तू जे बद्दल म्हणाला होता रुडयार्ड किपलिंगचा आत्मा, अरे वा. आणि तो आरामात ज्याच्या शिरतो. हा. त्या एका ठिकाणी तो उल्लेख दिला की उद्धव ठाकरेंमध्ये गेला तर काय होतं, म्हणजे रुडयार्ड असं हे सांगितलं एक उदाहरण म्हणून सांगितलेलं. वाव. तुझ्यात आहे रुडयार्ड किपलिंगचा आत्मा? म्हणजे तो मुद्दा असा होता की मी प्रमुख पाहुणे होतो जे मध्ये, आणि माझं असं मत आहे की जे ही इन्स्टिट्यूटमध्ये काय असं ड्रॉइंगवर शिकवत नाहीत. ते एक मंतरलेली जागा आहे, आणि रुडयार्ड किपलिंग तिकडे जन्माला आले. तर माझं असं मत आहे की त्यांचा आत्मा तिकडे फिरत असतो. आणि प्रत्येक तिकडचा विद्यार्थी जेव्हा कॉलेजमधून बाहेर पडतो तो काय कधी करेल हे सांगता येत नाही. म्हणजे कोणी बाहेर पडतं, कोणी नाटक करतं, म्हणजे नाना पाटेकर असतील, कोणी पॉलिटिक्समध्ये जाईल, मग अजून राज ठाकरे असतील, किंवा कोणी कवितेत जाईल, कोणी काय करेल सांगता येत नाही, किंवा कोणी रिक्षा पण चालवेल. तर मला असं माहिती आहे की तुम्ही कॉलेजमधून बाहेर पडता किंवा कॉलेज संपवता आणि आयुष्य जगत असतात, आणि कुठेतरी रुडयार्ड किपलिंगला वाटतं की याच्या अंगात जावं, आणि तो त्या माणसाच्या अंगात जातो आणि त्याचं आयुष्य बदलतो. त्या दिवशी तो माणूस नवीन सुरू करतो आणि बदलत जातो. तर माझं असं मत आहे की जे ही मंतरलेली जागा आहे, जो पण तिकडे जातो त्याच्या आयुष्यामध्ये वाट बघायची की एक दिवस रुडयार्ड किपलिंग तुमच्या अंगात येईल आणि तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरून काहीतरी नवीन कराल. तर असं एक माझं इमॅजिनेशन आहे. एक योगा याच्यातला जाणवलं का? कोणता? ज्याचं आता तू नाव घेतोय त्याचे इनिशियल आणि तुझे इनिशियल काय आहेत? म्हणजे राज साहेब म्हणताय तुम्ही? रुडयार्ड किपलिंग. वा, RK. क्या सो माझा अतिशय आवडता लेखक आहे तो. म्हणजे कल्पनाशक्ती आणि लिहिणं त्यांचं अप्रतिम. माझी इच्छा आहे की त्या जेच्या आतमधल्या भागामध्ये ज्या गटसारखी भाग आहे तिकडे मोठं त्यांची जी कविता आहे व्हॉट इफ, ती मोठी करून तिकडे मेटलमध्ये करून लावायची जे मध्ये. हो. अच्छा. म्हणजे आम्ही एकदा भेटणार आहे महाराष्ट्र असणार, सांगणार आहे की असं आय वॉन्ट टू स्पॉन्सर द होल थिंग. प्रत्येकाने ती कविता वाचावी, ती कविता जगायचा होप देते. मला इथे तुझ्या घरात मी मागाशी म्हणालो तसं की शाहू महाराजांचा एवढा मोठी फ्रेम आहे. हा. सो हा कनेक्ट मी म्हणालो तसं शाहू महाराज, वुडी ॲलन आणि हे सगळे ह्याच्यातलं हे जिनियस आहेत रे सगळे लोक. आय थिंक शाहू महाराज म्हणजे मला माहितीच नव्हतं. एक तर मी दलित चळवळीमधला नाही आहे. मी पॉलिटिकल काम केलं, पण वेगळ्या पॉलिटिकल पार्टीचं, पर्टिक्युलर विद्यार्थी परिषदेवर मोठं काम करायचो. अगदी सामनाची अगदी पानं डिझाईन केली. आज दिनांक महानगरमध्ये लोकसभेमध्ये लिहायचो. पण जेव्हा शाहू महाराज समजायला लागले मला, आणि मी त्या प्रेमात पडलो. कारण त्याची एक आयडिया आहे की एक दिवस त्यांना असं वाटलं की कुठला माणूस एकामेकाला भेटतो आणि बोलतो कोण गाव पावणं. मग गावाच्या नावावरनं आडनाव कळतं, आडनावरनं जात कळते, आणि मग त्याला त्याप्रमाणे ट्रीट केलं जातं. तर ही कमपित आयडिया की आपण हिची आडनावच बदलायची. आणि एक दिवस त्यांनी सगळ्या लोकांची आडनावं ही जाधव, शिंदे, पवार, भोसले करून टाकली, म्हणजे गायकवाड. आणि त्या दिवसापासून लोकांना कळत नाही कोणत्या जातीचा आहे. ही आयडिया तेव्हाची, म्हणजे 50, 60, 70 वर्षापूर्वीची, अप्रतिम. म्हणजे हा जिनियस आयडिया. आणि आय थिंक वेन आय हर्ड ही स्टोरीज, तर आय लव्ह इट. आणि त्या काळामध्ये एवढा एक मोठा माणूस बाबासाहेब आंबेडकरसारख्या का विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी पैसे देतात, पाठवतात, त्यांना घरी जाऊन भेटतात, मिठी मारतात. वेन आय रीड अबाउट इट, आय थिंक ही इज अ रिअल जिनियस. एक्झॅक्टली. बिग गाय. क्रिएटिव्हिटी इन सोशल सेक्टर. क्रिएटिव्हिटी सोशल सेक्टर. क्रिएटिव्हिटी हा फक्त ऍड किंवा मार्केटिंग नाही आहे, सोशल सेक्टर आहे. ऍज अ क्रिएटिव्ह पर्सन, क्या बात, माइंड वेगळा पर्स्पेक्टिव्ह. हो. आणि अप्रतिम. म्हणजे मला आजही कळत नाही की आडनावनं जात कळत हा प्रकारच त्यांनी तेव्हा संपवून टाकला होता. तर अशा जिनियस माणसाचा फोटो माझ्या घरात असावा. माझ्या घरामध्ये वुडी ॲलन आणि त्यांचा फोटो आहे, मला आवडतात फार. आणि वुडी ॲलन मी हा माणूस म्हणजे एका रिलेशनशिपमधली जो प्रॉब्लेम असतात छोटे छोटे, हे ते इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने तो बघतो आणि मूवी लिहितो. म्हणजे त्यांचा प्रत्येक सिनेमाचे नाव म्हणाल किंवा माणूस. तर एकदा मी माझं गॉट मिल्क नावाचं कॅम्पेन होतं US मध्ये, त्यांना मी समहाव आय मॅनेज टू बी अ ब्रँड अँबॅसेडर. आणि त्यांना भेटलो एकदा वैयक्तिक. त्यांचा एक साईन आहे माझ्याकडे, आणि भेटल्याच्या नंतर त्यांची काम करण्याची पद्धत, जगाकडे बघण्याची पद्धत मला अतिशय आवडली. माझ्या घरच्या लोकांना ते आवडत नाहीत, मला फार आवडतात. पण आय थिंक स्टोरी टेलिंग इज ब्रिलियंट. म्हणजे त्यांच्या सिनेमामध्ये 15 अँगल असतील फक्त, पण अख्खा सिनेमा आपण कनेक्ट होत जातो. छोट्या त्यांच्या सिनेमाची नावं पण खूप इंटरेस्टिंग असतात. यू ऑलवेज वॉन्टेड टू नो अबाउट सेक्स अँड अफ्रेड टू आस्क. आणि त्याच्यामध्ये वुडी ॲलन एक स्पर्म आहेत.
ॲज अ हिरो विचार करा की हे केव्हाचा मूवी म्हणजे आजपासून 50 वर्षा मूवीचा 40 वर्षापूर्वीचा मूवी आहे. तर आय थिंक इट्स अ जिनियस क्रिएटिव्ह पर्सन. एनिथिंग देअर इज अ जिनियस अँड क्रिएटिव्ह म्हणजे तुम्ही मला मागाशी म्हणालात की जर का माझा इंटरव्ह्यू बिझनेस म्हणून असेल तर मला थोडं वाटतं की मी खरंच बिझनेसमॅन आहे का. मी क्रिएटिव्ह आहे. मला सरस्वती प्रचंड आवडते. लक्ष्मी त्याच्यावर आली तर मी नाही म्हणणार नाही, पण लक्ष्मीच्या मागे कधीच नाही धावलो. सरस्वतीच आवडते आणि तुम्ही सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी येते, विश्वास ठेवा याच्यावरती. एक्झॅक्टली. काय बिझनेस मंत्रच दिलेले असतात. या सगळ्या तुझ्या काळामध्ये तू अनेक राजकीय पक्षांना सुद्धा कन्सल्टन्सी दिलेली आहे. राजकीय पक्षांकडे हा तो काळ होता की ज्याच्यामध्ये राजकीय पक्षाला ब्रँडिंग आणि मार्केटिंगची गरज आहे. हाच नवीन थॉट आहे. पोस्ट 90s पोस्ट 2000चा काळ आपण बघतोय की अरे तुम्हाला ब्रँड करावं लागतं, तुमच्या नेत्यालाही ब्रँड करावं लागतं, तुमच्या चिन्हाला, तुमच्या मॅनिफेस्टोला, सगळ्याला. आणि आज आपण महाराष्ट्रातल्या एका नेत्याचं बघतोय की पूर्ण एक नवीन ब्रँडिंग केलं जाते विशिष्ट रंगासह वगैरे. सो या फेसकडे तू कसं बघतो? तुझा अनुभव काय आहे? तू कोणावर असोसिएट होता? इफ पॉसिबल तू नाव घे किंवा ऍटलीस्ट अनुभव तरी सांग. आय थिंक आय कॅन से नाव 2008 साली मी पहिल्यांदा US मध्ये ओबामांचं कॅम्पेन केलं. ओके. तर तिकडे ते काम माझ्याकडे वेगळ्या पद्धतीने आलं. त्याला की इज अ पॉलिटिकल कॅम्पेन, पण जे मल्टीकल्चरल म्हणजे अमेरिकन आहेत, जे अमेरिकेपेक्षा वेगळी भाषा बोलणारे लोक आहेत, त्यांना कसं एकत्र आणता येईल असं काम माझ्याकडे होतं. तर मला आठवतं त्यावेळेस मी रिसर्च केला. आमच्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं की जास्तीत जास्त लोकांनी जर का वोटिंग केलं तर ओबामा जिंकून येतील. कमी लोकांनी वोटिंग केलं तर चान्स कमी आहे. तर रिसर्चमध्ये कळलं की जास्त लोकांनी वोटिंग केलं पाहिजे. आता आमच्या रिसर्चमध्ये अजून एक कळलं की जे इंडियन्स म्हणा किंवा मेक्सिकन म्हणा अशा काही वेगळ्या कम्युनिटी आहेत ज्या अमेरिकन नाही आहेत, ज्या बाहेरून आल्यात, त्या कम्युनिटीमध्ये लोक इलेक्शन जास्त सिरियसली घेत नाहीत. जे ब्लू कलर म्हणून आपण घरातला एखादा माणूस जातून वोट करतो. तर मला त्यांना कन्व्हिन्स करायचं होतं की तुम्ही एकट्याने जाऊन वोट करू नका, अख्ख्या फॅमिलीला घेऊन जाऊन वोट करा. तर मी कॅम्पेन केलं होतं डोंट वोट. ओके. इफ यू बिकॉज तुमच्या एका मताचा उपयोग होणार नाही, अख्ख्या फॅमिलीला घेऊन जा तर तुमच्या मताचा काहीतरी फरक पडेल. तर दॅट कॅम्पेन पुन्हा मग मी त्यावेळेस सोशल मीडियामध्ये भरपूर काम केलं होतं. म्हणजे इनर सर्कल नावाची नवीन सिस्टम बनवली होती. म्हणजे ओबामा काय बोलणार आहेत, जर का तुम्ही $200 दिले मोबाईलवरती, तुम्ही सर्च केला तर त्याच्यात तुम्हाला ओबामा उद्या काय बोलणार आहे तुम्हाला अगोदर कळायचं. मग तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन अगोदर कळली की यू आर मोर पॉवरफुल. मग तुम्ही सांगा उद्या ओबामाच्या भाषणामध्ये हे 3 मुद्दे बोलणार आहेत. तर यू बिकम हिज नॉट वोटर, यू बिकम हिज अँबॅसिडर. दॅट वॉज माय IP. दे लाईक्ड इट. तर जेव्हा ओबामा जिंकले तेव्हा आय गॉट इन्व्हाइट टू गो टू व्हाईट हाऊस. आय डिडंट मेक इट to one of the 10,000 people or 1,000 people. I was one of them. I was signed later for thank you for election campaign. पण त्याच्यानंतर मला कळलं की इलेक्शन कॅम्पेन मग मी कर्नाटकात प्रयत्न केला, MP मध्ये प्रयत्न केला. हे म्हणजे अगदी कर्नाटकाचा अनुभव सांगायचं तर त्यांना कार्डीमध्ये मला लिहायचं आहे. तर तिकडे त्याच्यामध्ये पण 12 जाती, 12 प्रकारेचा ऍक्सेंट. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने लिहिता कार्डी. आणि अनुभव म्हणजे बँगलोरमध्ये मला कुठला कार्डी माणूस नाही भेटला जो कार्डीमध्ये लिहिल. तर आणि प्रत्येकाचा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू. पॉलिटिकल कॅम्पेन हा लूज प्रोसेस आहे, अशी टाईट प्रोसेस नसते. त्यामुळे तुमचं पहिलं काम आहे सगळ्यांना जोडून त्याची रूपरेषा ठरवणार. मग भारतात सुद्धा पॉलिटिकल पार्टी बरोबर म्हणजे तू सांगितलं, पण मोदीजींनी अप्रतिम काम केलं याच्यावरती, ब्रँडिंग एखाद्या विषयावरती. आणि तो कसं ब्रँडिंग बनवायचं, ते कसं मांडायचं, मला त्याच्यापेक्षा सुंदर आतापर्यंत मी पाहिलेलं नसेल. आणि रिस्पेक्टफुली पॉलिटिकल मार्केटिंग अँड ब्रँडिंग हे भाजपने आणि मोदींनी त्याच्यात आघाडी घेतली. आय थिंक भाजपपेक्षा मी म्हणून मोदीजींचं जे पॉलिटिकल कॅम्पेन आहे ओके ते अप्रतिम असतं. कारण का त्याचे म्हणजे प्रत्येक एखादा लूज विषय आहे तो ब्रँड बनवून सिंगल माइंडेड बनवून कसा लोकांपर्यंत पोचवायचा हे त्यांच्या PMO ऑफिसला अप्रतिम कळतं. आणि आय थिंक गुड जॉब दे डुईंग इट. मी नाव नाही घेणार, तुला रिव्हील करायचं असेल तर. पण मागच्या वेळी तू मला एक रेफरन्स दिला होता की उनकी ये कमिटमेंट आहे तुम्हारी क्या. ते झालं, ऍक्टिव्ह झालं ते. मला त्यांनी ऍडवाइस म्हणून विचारलं होतं. टू से समथिंग अबाउट दॅट. नाही, आय थिंक इज ओके. कसं आहे की पीपल आस्क मी, मला असं वाटतं की मी स्वतः कुठल्या पॉलिटिकल पार्टीबरोबर कनेक्ट आहे की नाही मी स्वतःला मानत नाही. माझे मित्र आहेत आणि आय एम अ बिझनेसमॅन. अगेन सेइंग मी इफ आय वोंट से बिझनेसमॅन, आय एम क्रिएटिव्ह पर्सन. एनिथिंग यू आस्क मी चॅलेंज. मग मी ते चॅलेंज झालं की ते फक्त प्रश्नाकडे बघतो. हा प्रश्न कुठून आलाय, कुणाकडून आलाय, हा कधीच मुद्दा नसतो. मग उद्या कुठल्याही माणसाने मला म्हटलं की मला हे करायचं आहे तर मला काय करायचं याच्यात जास्त इंटरेस्ट होईल. मग मी क्रिएटिव्ह म्हणून विचारतो. आणि टोटली म्हणजे मी इकडे एक डिस्क्लेमर सुद्धा देतो की माझा हा पुढचा प्रश्न जो अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ते महाराष्ट्रात ब्रँडिंग इतकं प्रकर्षानं करणारी ही पहिली पार्टी आहे.
सो मला खरंच विचारायचं आहे की आता जे खूप पाहिलंस त्यांचं सगळं एक पूर्ण पिंक कलर जो होता TRSचा जो होता तेलंगणा राष्ट्र समितीचा होता तशा स्वरूपाचा कलर आहे. दादांना प्रोजेक्ट केलं जाते, त्यांचे जॅकेट सुद्धा गुलाबी रंगाचे आहे. अतिशय चांगली आयडिया आहे. मला खरंच विचारायचं आणि मला ते पॉलिटिकली नाही विचारत आहे मी की तू त्या ब्रँडिंगकडे कसं पाहतो, तुम्ही ब्रँडिंगमुळे काय प्रभाव पडू शकतो, नाही पडू शकत, ब्रँडिंगचं महत्व किती लेवलपर्यंत आहे, तुम्ही आता जे कन्वर्ट करेल वोट शेअर किती. मी आता बोलला तर ते त्यांचा सक्सेस आहे की मला पिंक कलर दिसतोय. याचा अर्थ कुठेतरी जेव्हा तुम्ही एखादी गाडी चालवत असाल म्हणजे 80 किलोमीटर/आवर आणि तुम्ही पटकन गेला तुम्ही एक आउटडोर पाहिलं तिकडे आणि त्यात पिंक दिसतोय, तुम्हाला हे बहुतेक की अजित पवारांचं कॅम्पेन असेल आणि कुठेतरी बॅक ऑफ युअर माइंड यू बिल्डिंग अ ब्रँड इक्विटी की हे मी कॅम्पेन पाहिलंय आणि यू लाईक इट मोर, किंवा कुठेतरी न कळतपणे त्या ब्रँडवरचा तुमचा विश्वास वाढत जातो. तर मला वाटतं की असं असायला पाहिजे. म्हणजे मोठ्या मोठ्या ब्रँड्स जे तुम्ही मध्ये लाल रंग म्हटलंय की लोकांना कोका कोला आठवतो, म्हणजे कुणीतरी पण 4 म्हटलंय की व्हॉट ब्रँड बिल्डिंग. ब्रँड बिल्डिंग म्हणजे समजा तुम्ही ॲपल कम्प्युटर घ्या. ॲपल कम्प्युटर म्हणजे प्रत्येक आतमधला पार्ट हा ब्रँड बिल्डिंग आहे. तुम्ही ॲपल कम्प्युटर घ्या, एका बॅगेत टाका आणि हातोडीन तो तोडा अख्खा ॲपल कम्प्युटर. ओके, त्याचे बारीक तुकडे करा आणि ते तुकडे असं मला ऐकून त्रास होतोय. अरे एक तर किडनी विकावी लागते ते घ्यायला. मी उलट सांगतो मला ब्रँडिंग म्हणजे तू घाबरलास ॲपल कम्प्युटर. मी इमॅजिनेशन सांगतो, इमॅजिनेशन. पण जर तुला वाटलं तर चला ॲपल सोडून एक कोका कोलाची बाटली आहे, एका बॅगेत टाक, तोड. हे अफोर्ड करू शकतो ना आपण. आणि त्या काचा आहेत ना खाली टाक आणि कुठला एक पीस उघड, काचा तुकडा, आणि एका माणसाने की कोणत्या सॉफ्ट ड्रिंकची बाटली आहे ही, तो तुला कोका कोला सांगेल. म्हणजे जर का एक तुकडा पण त्यासारखा सांगू शकतो हा ब्रँड कुठला, तर दॅट इज अ ब्रँडिंग. अच्छा, तर एव्हरी पीस, एव्हरी टच पॉइंट हॅज टू बी फील्ड एज अ राईट. आणि इज अ आर्ट, इज अ सायन्स. ब्रँडिंग इज अ पॉवर. आय थिंक आज आपण बिस्लरी पाण्याची बाटली बघतो, तर ब्लू रंगाचं पॅच आहे, म्हणजे हे पाणी मी माझ्या लहान मुलाच्या तोंडात टाकू शकतो. पण तू पेपर काढ आणि तीच पाण्याची बाटली दे, पाणी फ्री आहे. पाणी फ्री आहे. आपण पैसे त्या ब्लू रंगाच्या पेपरचे देतो की याचा अर्थ सेफ आहे, याचा अर्थ माझा मुलगा आजारी नाही पडणार. सो इट्स अ पॉवर ऑफ ब्रँडिंग. आय थिंक पॉलिटिकल पार्टी शुड हॅव इट. मेनी पॉलिटिकल पार्टीचे हजारो नेते, हजारो गोष्टी ते लॉस्ट होतात. त्याचं ऑर्गनाईज करणं पण त्यात काय इतकं सोपं नाही आहे. या ऍड मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये वावरत असताना जगाकडे पण लक्ष असतं. मगाशी तू सांगतही होता त्याबद्दल. भारतामधली काही नावं आहेत पटकन आठवणारे, म्हणजे अमूलचे भरत दाभोळकर असतील, पियुष पांडे असतील, प्रसून जोशी असतील, आणखी अनेक नावं आहेत. अलेक पदमसी पण एक, इफ आय एम नॉट रॉंग, अलेक पदमसी पण आहे ना नाव याच्यामध्ये. मोठमोठ्या ब्रँड एजन्सीज आहेत. सो हे तुझं कंटेम्पररी जे सगळं विश्व आहे ऍडचं, ते कसं आहे, काय तुझे त्याच्यातले प्रेरणा कोणत्या आहेत, कोणाकडे कशा प्रकारे बघतोस, कोणाला तू रिप्लिकेट करायचा प्रयत्न केला होता किंवा वाटलं होतं, किंवा तो अरे यार ये मेरा हिरो आहे, आम्हाला पत्रकारितेत काही असं हिरो आहेत ते लोकांसाठी असतात, तुझं काय तेव्हा? फार मोठी लिस्ट आहे प्रसन्न. आणि मला वाटतं की ही 65 कला ऍडव्हर्टायझिंग ह्याच्यातले जे माझे इन्स्पिरेशन आहेत ते ऍडव्हर्टायझिंग मधले आहेतच, पण आयडिया हे माझे गुरु आहेत. म्हणजे पण तरी ऍडव्हर्टायझिंग मध्ये माझे इमोशनल इन्स्पिरेशन तर पियुष पांडे नक्कीच आहे, ज्याच्यावर काम केलंय. प्रसून जोशी माझे एक, तो आणि मी एकत्र काम करायचो. म्हणजे आम्ही 2-3 बोनविटाचं काम आहे एकत्र केलं. बोनविटा दुधाचं, नो बोनविटा नो मिल्क. ही इज अ कॉपी रायटर, आय एम द आर्ट डायरेक्टर. अच्छा, हो. आणि एक गट असतं एखाद्या विषयाकडे बघण्याचं. म्हणजे मला आठवतंय की जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि बरेचसे ज्यू अमेरिकेत आले आणि एक गाडी आहे वोक्सवॅगन, इज अ जर्मन कार. त्या ज्यू माणसाला माहिती होतं की ही हिटलरची गाडी आहे, जर्मन गाडी आहे. त्यांना माहिती आहे ह्याचं जे काम आहे ना तो कधीच चुकीचं नाही करणार. त्यांनी काही डोक्यात विचार न करता सगळ्या ज्यू लोकांनी जर्मन गाडी विकत घेतली, कारण का ब्रँड जर्मन म्हणजे परफेक्शन. आणि हा जो गट आहे की अशा प्रकारचं मार्केटिंग चालणार, कारण का जरी ते किती इमोशनली कनेक्ट असते त्यांच्या कल्चर बरोबर, पण त्यांचं लहान मुलं त्या गाडीमध्ये बसणार आहे. म्हणजे काळाच्या विरुद्ध जाऊन लिहिणं इज अ मार्केटिंग. म्हणजे काय लिहिलं तर काय लोकांना आवडेल, लोकांना कसं कन्व्हिन्स करता येईल. तर मला वाटतं पियुष आणि प्रसून, म्हणजे पियुष खूप इन्साइटफुल लिहितो, जे अलेकला मार्केटचं नॉलेज होतं तसं प्रसून अप्रतिम गाणी लिहितात. तर त्यांना कमीत कमी शब्दामध्ये कसं लिहायचं, म्हणजे
मला वाटतं हे एक एखादी आय थिंक आय डोंट नो एनिथिंग अबाउट टॉक अबाउट देम. पण म्हणजे त्यांना म्हणजे मला आठवतं ते आता तू अवॉर्ड्स बद्दल म्हणत होता, मी तुझे अवॉर्ड सुद्धा चेक सगळे करत होतो. पण तुला 150 अवॉर्ड्स आहेत. कान्स मध्ये सुद्धा तू ज्युरी म्हणून आहे. तुला एजन्सी हेड ऑफ द इयर पण कंटिन्युअस मिळालेलं आहे. आधी प्रसून जोशी, पियुष पांडेंच्या त्या प्रभावळीमध्ये आमचे हे तारे सुद्धा तिकडे, स्वयंप्रकाशित तारा पण तिकडे. हो. कसं आहे, आता समजा पियुषला मिळणं फार मोठी गोष्ट आहे, प्रसूनला मिळणं ती गोष्ट आहे, कारण का ते मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. जे एक हजार लोक, आपण अंतरप्रेनर आहोत. त्यामुळे पण मग राज, मी म्हणून स्वयंप्रकाशित तारा मी उगाच नाही वापरला शब्द. थँक्यू. दॅट वॉज सटल. तू आता माझा सटल मेसेजिंग डायरेक्ट उघडपणे थँक्यू. विथ ड्यू रिस्पेक्ट टू देम त्यांच्यासाठीच म्हणजे जीएसएलव्ही होतं ना, बाखा बुस्टर जीएसएलव्हीचा होता. ऑनर जीएसएलव्हीच्या लेवलला असताना तू जीएसएलव्ही काम. मला असं वाटतं की ते मिळण्याचं कारण का मी अंतरप्रेनर आहे. ते लोक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतात. माझी स्वतःची कंपनी आहे आणि त्याची सिस्टम आहे, इंटरनॅशनल सिस्टम आहे. त्यांना त्यांच्या सिस्टममध्ये दरवर्षी पैसे कमवून पाठवावेच लागतात. आपली सिस्टम माझी आहे. आपल्या ऑफिसमध्ये जे काय आपण पैसे कमवतो ते आपण आपल्या लोकांमध्येच इन्व्हेस्ट करतो. आय थिंक मला वाटतं मागची 2 वर्ष त्यांनी अवॉर्ड देण्याचं कारण का कल्चर टुवर्ड्स ऑन्टरप्रिनरशिप, न्यू बिझनेस, न्यू मॉडेल्स. त्यामुळे जुन्या पद्धतीच्या जाहिराती हळू सिस्टम, ॲडव्हर्टायझिंग सिस्टम चेंज होणार आहे. तर ते मिळण्याचं कारण बहुतेक ती असेल. आणि मी इन जनरल लकी आहे, तर मिळतात मला. आता इंटरव्ह्यू बघा आजची म्हणजे हे तुझं हंबल आहे, तू नम्र असणं आहे. मी हे समजू शकतो की तुम्ही एका प्रचंड मोठ्या लेगसी ऑर्गनायझेशन मध्ये असता आणि तुम्हाला असा बूस्टच मिळालेला असतो. तुमच्या एका फोन कॉलवरती हवं ते तुम्ही मॅनेज करू शकता. वर्सेस एक माणूस जो स्वतःचा बिझनेस ग्रो करतोय आणि तो हे अवॉर्ड्स मिळतो, ते मोठीच गोष्ट आहे, नो डाऊट. त्याच्यामध्ये तुलना नसून अप्रिसिएशन आहे. थँक्यू. सो राज, आता हे या दिशेने पुढे जात असताना आता आजचा बझ वर्ड आहे AI. ठीक आहे. एक AI वरती जाण्यापूर्वी फक्त मला आठवलं, तू मगाशी नावं सांगत असताना ते नाव तुझ्याशी बोलत असताना ते नाव आलं पाहिजे. या मराठी ऍड सेक्टर मधली मराठी नाव आहे, याच्यामध्ये अरुण कोलटकरांचं नाव सुचलं पाहिजे. तो माणूस उत्तम भिस्कीबाई सारखं काय त्यांनी करून ठेवलंय काम, आणि तो माणूस जाहिरात क्षेत्रात होता. अनेक आहेत. DY पाद्यांसारखं मोठं नाव आहे. आणि आज मराठी नावांमध्ये मला स्वतःला दरवेळी हे मराठी नाव म्हणजे मराठी हे मला आवडत नाही. एखाद्या माणसाच्या मराठी आहे, पण ती नावं आहेत आणि ती मनाला आदर आहे त्यांच्या. हो, काय नाही, इंडस्ट्रीला पूर्वी वेस्टर्न जगाला कॉपी करायची फार पूर्वी. त्यामुळे पूर्वीचे जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये आलो तेव्हा म्हणजे अगदीच माझे बॉस मोहम्मद खान असतील किंवा अलेक पदमसी असतील, तो अख्खा काळ इंग्रजी ॲडव्हर्टायझिंगचा होता. नंतर मग पियुष पांडे, प्रसून जोशी दोघे हिंदीमध्ये काम करणारे लोक आले आणि मग त्यांनी लाईक मासला कनेक्ट केलं. पण मी तुला आवर्जून सांगतो, गेल्या काही वर्षामध्ये खूप सारी मराठी नावं येत आहेत. कारण का चॉईस आहे, लोकल जो असणार तो तिकडे कव्हर करणार. म्हणजे आय वोंट बी सरप्राईज, पुढच्या काही वर्षामध्ये बरेचसे ॲड इंडस्ट्रीमधले किंवा कम्युनिकेशन बिझनेसमधले मोठे लोक मराठी असतील. आणि होणारच, म्हणजे मराठी भाषा वाढते, लोक कल्चर बदलत आहे. म्हणजे जो सोसायटीचा जो मेन पार्ट आहे, जो बॉर्डर होता आतापर्यंत, तो जाऊन हल्ली म्हणजे परवा मी एक ॲड पाहिली, पुरणपोळी बरोबर तुपाच्या ऐवजी त्यांनी हे वापरलं आपलं टीका होते. मी खाणार नाही, पण कोणतरी वाटतंय की न्यूटेला पुरणपोळी बरोबर खायचं, याचा अर्थ कुठेतरी बदलतोय. कॅडबरीने म्हणजे आपण आता अकॅडमिक डिस्कशनच याच्यामध्ये कॅडबरीने भारतामध्ये मिठाईला रिप्लेस करून कुछ मीठा हो जाए तो आपकी घर पे त्योहार है, पूजा है, कुछ भी है, कॅडबरी का चॉकलेट दे दो, आपको जिस चाहिए शेप में दे देंगे. तरी पण तो नाश होता अख्ख्या देश भारतभरामध्ये. म्हणजे मिठा कुछ सुरुवात मिठी से होण्याची, पण अगदी पुरणपोळी. तर मला वाटतं पुढच्या काही वर्षामध्ये बरंचसं मराठी होईल ॲडव्हर्टायझिंग. आणि मला वाटतं आपण एक आता एक जस्ट अनाउन्समेंट केलं आपण शासनाबरोबर, मराठी ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड, मराठी टीव्ही, मराठी कॉन्टेंट, मराठी न्यूजपेपर, या सगळ्यांना एकत्र घेऊन आपण जर का अशा प्रकारच्या अवॉर्डमध्ये ना चांगल्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळतो. जर क्रिएटिव्हिटी चांगली असेल तर लोकांना भावताना जास्त प्रोडक्ट विकलं जातं. तर अख्खी मराठी इंडस्ट्री म्हणजे मार्केटिंग इंडस्ट्री, त्यामुळे आज म्हणजे या निमित्तानं तू बोला, खरंच गरजेचं आहे. आपल्याला अरुण कोलटकर आठवले, BY पाद्यांसारखी एजन्सी पुण्यामध्ये सेतू आहे, या मंडळीने जे प्रयोग करून ठेवलेले आहे. जाहिरात हा कमी शब्दाचा असताना जी सेतू पब्लिसिटीचे होते ते अख्खा पूर्ण तुमच्या ह्याची A4 साईजची जाहिरात असेल, त्याच्यामध्ये भरपूर मजकूर, DSKच्या त्या घरांची ऍड असायची, अख्खी कथा असायची. त्यामध्ये कोणी विचार केला होता की अरे तुम्ही स्पेसमध्ये एवढा मजकूर टाकताय, पण त्यांनी ती रिस्क घेतली. हो,
लॉंग कॉपीची पण मजा आहे. तर मला वाटतं की आता आपण हे अवॉर्ड करतोय पुढच्या वर्षी आणि मोठा प्रयोग आहे. म्हणजे मला वाटतं की जर का मी बऱ्याचदा काय होतं इंग्रजी जाहिराती मराठीमध्ये अडॉप्ट करतो आपण आणि त्याचे शब्द उलटसुलट होतात. म्हणजे माझा ड्रिंकची ऍड मराठीमध्ये वाचून तुम्ही हसाल फक्त, अजून काय नाही, कारण का त्याला कळत नाही आणि हल्ली AI वरती लोक ट्रान्सलेट करतात, तर त्यामुळे तोही भाकरण कळत नाही. त्यामुळे मला वाटतं की आपलं ही संस्कृती कला जपली पाहिजे. एक मोठा अवॉर्ड शो पुढच्या वर्षी आपण ठरवलं पुण्यामध्ये करायचा. रिपीट करतो परत, मराठी वृत्तपत्र, मॅगझिन्स, न्यूज चॅनल, रेडिओ आणि कॉन्टेंट यांचं मोठं अवॉर्ड असेल. शासनाबरोबर पुढच्या वर्षी आपण अनाऊन्स करू. फार छान. हा एक त्या निमित्तानं म्हणजे बातमीच दिलीस तू या निमित्तानं. एक आम्हाला म्हणजे टिपिकल पत्रकार आपण असल्यामुळे बातमी मिळायला पण एक तेवढा आनंद आहे. तू मगाशी एआयचा उल्लेख केला, सो थोडा घिसापिटा प्रश्न आहे, पण खरंच विल एआय रिप्लेस ह्युमन इंटेलिजन्स? इट विल इन ऍडव्हर्टाइजमेंट एरिया, इन मार्केटिंग ऍड अँड ऑल. कसं आहे ना, पूर्वी कसं होतं, एक असा ट्रायंगल असतो आमच्या पिरामिड, त्याच्यामध्ये खाली आपण खूप सारे लोक काम करायचो आणि कम्प्युटर हा सपोर्टर होता. कम्प्युटर गेट द वर्क फास्ट, तर तो ट्रायंगलच्या टॉपला होता. AI मुळे तो उलटा झाला होता. म्हणजे कम्प्युटर विल डू लॉट्स ऑफ वर्क, मास, आणि कमी माणसं होतील ते वर जातील. ज्यांचं काम चांगलं आहे ते AI चा वापर करून आणखी चांगलं काम करतील. ज्यांचं काम ओके आहे, AI त्यांचं काम घेणार अँड दे आर गोइंग टू बी जॉबलेस. पण ओनली वे यू कॅन हॅव टू अपडेट युअर सेल्फ. काय चाललंय AI मध्ये शिकणं, समजून घेणं आणि त्याला कसं चांगलं वापरता येईल. असं होईल का? म्हणजे आता काय होतात, कस्टमाइज जीपीटी पण येत आहेत. सो उद्या राज जीपीटी, की ज्यामध्ये म्हणजे समजा राज कांबळे जीपीटी, राज कांबळे जीपीटीचा ऍप घेणार, काय असेल ते 10-50 लाखाचं असेल ते, डायरेक्ट कॉपीरायटेड पूर्ण, आणि त्याच्यामध्ये राज कांबळेचं त्याच्यामध्ये इंटरफेस असेल, तुम्हाला कोणत्या प्रकारची ऍड पाहिजे, काय तुमचं बजेट काय आणि तुमची काय, आणि राज डायरेक्ट त्याच्या टेम्पलेट येणार. सो राज कांबळे नावाचा पर्सन मी बाजूला करतोय आणि राज कांबळे जीपीटी येत आहे. हो, असं होईल. पण मला काय वाटतं की असं होईल, 100% होईल. पण राज कांबळे म्हणजे अनप्रेडिक्टेबल. मी टेबलावरती काय आणेल, पुढची माझी आयडिया काय असेल मलाही माहित नसतं. ज्या दिवशी मी प्रेडिक्टेबल होईल त्या दिवशी मी संपलो. त्यामुळे AI, तुम्ही उद्या एक प्रोग्राम आहे मिड जर्नी, सगळ्यात मोस्ट पॉप्युलर जर्नी आहे. तुम्ही यामध्ये गुगल करा की इंडियन मॅन, ते त्याला कळत नाही कुठलं दाखवायचं, पंजाबी दाखवायचा, गुजराती दाखवायचा, मराठी दाखवायचा. तर इंडियन बाई असं म्हणलं तर एक बाई येते, थोडीशी ब्राऊन असते ती, आणि तिला बिंदी असते. त्याला कळत नाही की इंडियन वुमेन म्हणजे बिंदी. पण थोडा वेळ लागेल, पण AI समजायला सुरुवात होईल हळूहळू. राज कांबळे जीपीटी अरे असं होत चाललंय. हो, होईल. म्हणजे मला वाटतं एरिया स्पेसिफिक जीपीटी बनतात. आता सगळ्यांना चॅट जीपीटीची गरज नाही, एरिया स्पेसिफिक आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकले की ते आपला हा इंटरव्ह्यू आहे अख्खा चक्का, हा पॉवर पॉईंट मध्ये कन्वर्ट करूया आपण, आणि हा आपण सिलेक्ट करूया गुलजार हाच इंटरव्ह्यू कसा वाचून दाखवतील. आणि तुम्हाला गुलजारचे म्हणजे मकान, सामान, असे 10-12 शब्द असतात, जे 40-50 शब्दांची कॉमन लिस्ट आहे. पण होईल. ते म्हणतो जे एव्हरेज काम आहे ना ते हे AI घेणार. जे नवीन काम, मला वाटतं की याच्या पुढे क्रिएटिव्हिटीला जास्त भाव येईल, कारण का हे जे बेसिक जे होतं ना ते जाईल सगळं, आणि जे जिनियस आहेत दे विल डू बी मोर जिनियस. म्हणजे चॅट जीपीटीला पण पुढे इम्प्रूव्ह व्हायचं आहे. चॅट जीपीटी म्हणा किंवा AI म्हणा, हा सर्वसामान्य लोकांचा परसेप्शन जे येतं, क्रिएटिव्हिटी वॉज नेव्हर सर्वसामान्यांना समजून घेणं, त्याच्या वेगळं करणं. AI वोंट डू डिफरंट, दे विल डू वॉट सर्वसामान्य लोकांना कळतं. आणि AI जसं क्रिएटिव्हिटी रिप्लेस करू शकत नाही, तसं AI तंत्रज्ञान तुमच्यातला पर्सनल रिलेशन आणि संबंध सुद्धा रिप्लेस करू शकत नाही. आणि तो प्रश्न जोपर्यंत AI ला कळणार नाही की एखादा रेनबो बघून मला हसायला काय येतं, रडायला काय येतं, तोपर्यंत आपण सर्वाइव्ह होऊ. ज्या दिवशीला कळेल की माझ्या शहरांच्या घरामध्ये काय चाललंय आणि लोकांमध्ये काय चाललंय, त्या दिवशी आपल्याला भीती बाळगायची गरज. अदरवाईज मग राज कांबळेच्या चेहऱ्यावरती काय कशाने हसू येतं ते आम्हाला माहिती आहे. ते आहे राज कांबळेची फॅमिली. आणि तो मात्र जो मुलाखतीचा शेवटचा पार्ट असेल तो मात्र आपण त्यांच्याबरोबर करूया, कारण ते टिपिकल झालं. पण मी ते टिपिकल असलं तरी सुद्धा प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे नुसती स्त्री नसते, ते अख्खं कुटुंब असतं. आणि तू तर अशा क्षेत्रात आहे की जिकडे तुला 24 तास द्यावे लागतात सगळे. सो आपण एक सगळ्या फॅमिलीशी सुद्धा बोललं पाहिजे. हो, नक्कीच. आय थिंक पण हजारो राज कांबळे नावाच्या सक्सेसफुल बिझनेसमॅनच्या मागे असणारी फॅमिली. पण आय थिंक या सगळ्या ज्या आयडिया असतात त्या घरातच येतात. माझा मुलगा माझ्याशी कसा बोलतो, मुलगी कशी बोलते,
ते कसे वागतात, काय कपडे घालतात, असे कोणते म्युझिक ऐकतायत. माझा म्हणजे जरी मार्केटमध्ये काय चाललंय हे ते लोक रिप्रेझेंट आहेत माझ्या घरामध्ये. बऱ्याचशा माझ्या गोष्टी ते माझ्या ऍड बघून ते हसतात की तुमच्या ऍडमध्ये दाखवताय तुम्ही की तुम्ही बायकोला मदत केली पाहिजे, पण घरात तुम्ही करत नाही. तर तुमच्या ऍड चुकीच्या आहेत असं म्हणून माझे आपण बोलू नक्कीच. राज, तू एका ठिकाणी असा शब्द वापरलाय, व्हिज्युअल पोल्युशन. आता तुझ्या या अशा देखण्यात सुंदर बँड्रा वेस्टच्या घरामध्ये लांबून ही मुंबईची स्कायलाईन बघत असताना, आणि तू तुझ्या बोलण्यात सुद्धा मला जाणवलं की तू आउटडोर ऍडव्हर्टायझिंगला खूप प्रॉमिनन्स देतोस, त्याचं महत्व तुला मानतं. आणि तुझे काही ठिकाणी इतके छान शब्द वापरलेस ना की यार तुम्ही नुसता बोर्ड नका बघू, त्याच्या मागे आपण काहीतरी झाकून टाकतोय, नॅचरल स्कायलाईनला आपण डिस्टर्ब करतोय, काहीतरी हेरिटेज बिल्डिंग असेल, काहीतरी छान जुनं झाड असेल वगैरे वगैरे. सो ही स्पेस ऍडव्हर्टायझिंग या सगळ्याचा एक इथॉस तुला कळतो. तू नुसता एक मिळालेली स्पेस काहीतरी टाकलं बेच दिया असा नाही असतो. तू तुझ्या या व्हॅल्यू बद्दल सांग, हे कुठून आलं? हे व्हिज्युअल पोल्युशन हा शब्द ज्याचा धंदा असतोय, हे म्हणजे कसं झालं माहितीये काय, गाडी विकणाऱ्यांना असं म्हणायचं अरे नाही गाडी चालवल्याने पोल्युशन होतं, तू तसं म्हणतोस. सो युअर व्हिज्युअल पोल्युशन हा कॉन्सेप्ट हा तुझ्या तत्वांना, व्हॅल्यूजना दाखवतो. काय आहे हे कन्सेप्ट? काय? अरे माझं शहर आहे, हे माझं शहर आहे. मी ते लहानाचा मोठा झालो. कधी कधी हे आउटडोर्स आहेत ना, हे या शहराच्या गाळावरचे मला पिंपल्स वाटतात रे. म्हणजे आपण गाडीत बसतो आणि चाललोय एखाद्या न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये मी राहिलो एवढी वर्ष. ते आउटडोर मेक अ सिटी लुक बेटर. ते आजकालची आपली अनऑर्गनाइज आउटडोर म्हणा किंवा ते दिसतंय समोर आपल्याला, हो, थोडं ऑर्गनाईज केलं पाहिजे. आणि हे आउटडोर हे हा एका शहराची आयडेंटिटी असते. म्हणजे गंमत म्हणून सांगतो, समजा तू आहे ना कुठल्याही गावात जा किंवा कुठल्याही शहरात जा, ते आउटडोर तुला सांगतं की काय चाललंय, तिकडचा पॉलिटिकल नेता कोण आहे, तिकडचे ब्रँड्स काय आहेत. खरंय. तर ते इफ यू जस्ट चेक द आउटडोर विल टेल यू की हे किती पैसे दे शहरामध्ये, त्या प्रकारचे ब्रँड आपोआप कळतं सगळं. तर आउटडोर हे आम्ही म्हणतो की हे चेहऱ्यावरची मुरमं म्हणतो, पण मला वाटतं हे बदलायला पाहिजे. आणि खरंच आहे, हल्ली ज्या पद्धतीने आपल्या शहराची आपण वाट लावली ना नसेल ना, हे ऑर्गनाईज केलं पाहिजे. आणि माझं ठाम मत आहे की एखादं 200 वर्ष जुनं इमारत कव्हर करतं, हो, एखादा मोठा आर्किटेक्ट ज्याने जीव टाकून ती बिल्डिंग बनवली, हो, त्यामुळे आपण एक घाडा फ्लेक्स लावतो, त्याच्यावरती 1000 एखादा मंत्र्याचा फोटो असतो आणि त्यावरती अजून 2000 लोकांचे फोटो असतो. मला कळत नाही काय बघायचं. हो. आणि हे ऑर्गनाइज व्हायला पाहिजे अशी. आणि एका तू तुझ्या कॉन्क्लेव्ह मध्ये तू म्हणालास, इतकं छान सांगितलं त्याच्यात, तू तुझ्या त्या ज्यांनी तुला हे सांगितलं, तू म्हणालास की आउटडोरचं अक्कल म्हणजे लॉजिक हे आहे की तुम्ही तुमच्या ओपन आर्मच्या अंतरावरती एखादं तुमचं व्हिजिटिंग कार्ड धरलं, ते तुमचं कसं आकृष्ट करताय हेच तुम्ही, हा बरोबर ना, हेच तुम्ही त्याला पण लावलं पाहिजे. म्हणते की आपण आउटडोर लांबून बघतो, आपण मॅगझिन जवळून बघतो, वृत्तपत्र लांबून बघतो, तर त्या प्रत्येकाचा एक सायन्स आहे. आणि ठीक आहे, आपण TVR बनवतो एखादी 30 सेकंद, त्यामध्ये प्रत्येक सेकंदामध्ये 24 फ्रेम 36 फ्रेम असतात. हे फक्त एक फ्रेम असते आउटडोर. ऍडव्हर्टायझिंग प्रत्येक मीडियम वेगवेगळा आहे, पण मी जेव्हा बघतो माझ्या मुंबईकडे, मला असं वाटतं की जर का हे आउटडोर अतिशय ऑर्गनाईज झालं, आणि मला वाटतं BMC करताय, पण जे काही करतायत मला माहिती त्यांच्याशी काही संबंध नाही. एस्थेटिक, या शहरामध्ये एस्थेटिकचा प्रॉब्लेम आहे. आणि मला वाटतं त्यांची जी कमिटी आहे BMCची, त्यांना एस्थेटिक कळतं, अशा लोकांना बोलवून. खरंय. म्हणजे अर्धे आउटडोर तर इलिगल आहेत, अर्धे आउटडोर तर माफियांचे आहेत, कुठल्या आउटडोरवरती काय लागतं कळत नाही. आणि जोपर्यंत पॉलिटिशियन लोकांचे आउटडोर लागतायत तोपर्यंत ते लिगल आहेत, त्याला अलाव करतात लावायला म्हणून ते लिगल आहेत. मला इथे विचारायचंय की म्हणजे आउटडोरचा विषय सुरू झाला कारण तुझी सुद्धा करिअरचे 2 टप्पे आहेत. एक इनडोर, ज्याला मी इंडिया अशा अर्थानं धरतो, जे आतलं जे तू जे बद्दल सांगितलं असते ते सगळं इनडोर आहे, तू अजून बाहेर नाही पडलेला. आणि मग तू आउटडोअरला जातो, खुल्या आसमानच्या जातो, तू भारताची लाईन सुद्धा ओलांडतोस आणि US UK मध्ये गेलेला आहे. सो तुझा हा प्रवास काय होता, तू तिकडे गेलास, त्याच्यात तू शिकलास, तिकडे काही काही गोष्टी केल्या त्याही सांग, नंतर तू भारतात का परत आलास तेही सांग. सो ते आउटडोर मला जाणून घेण्यात रस. अरे मी कधी विचारच नव्हता केला की मी कधी परदेशात जाईन म्हणून. बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या, म्हणजे क्युरिओसिटी.
मला असं वाटतं की क्युरिओसिटी इज अ यंगर सिस्टर ऑफ अ क्रिएटिव्हिटी. हो, क्युरिओसिटी इज अ यंगर सिस्टर ऑफ अ क्रिएटिव्हिटी. जिथे ती ऑलवेज देखणी असते फार आणि यू ऑलवेज क्युरियस अबाउट इट. की क्रिएटिव्हिटी इज वन स्टेप अहेड, पण क्युरियस असलं पाहिजे. तर लहानपणी तरी वाटलं की बाबा छान दिसतं लंडन, अमेरिका, म्हणजे प्राईज वगैरे मिळाला होता, गेलो. पण जस्ट वॉन्ट टू सी द बेस्ट इन द वर्ल्ड. जगात अजून सुंदर काय आहे. क्युरियस आहे मी. अमेरिकेत क्युरियस होतो. युकेत काय केलं आणि युएस मध्ये काय केलं? युके मध्ये मी लिंटासचा क्रिएटिव्ह होतो, व्हाईस प्रेसिडेंट होतो. एक लो नावाच्या एजन्सीमध्ये. तिकडे मी तिकडे लोकल ब्रँडवरती काम केलं. तिकडचं कल्चर मला समजायचं नाही. ब्रिटिश लोकांचं कल्चर एक वेगळं असतं. त्यामुळे माझ्या बऱ्याचशा ते समजून त्याच्यावरती काम करणं, त्यामुळे शब्द न वापरणं, व्हिज्युअल्स वापरणं. आणि आय थिंक मला वाटतं की क्राफ्ट हा जो प्रकार आहे, लिहिणं, क्राफ्ट हा ब्रिटिश ॲडव्हर्टायझिंगमध्ये अप्रतिम आहे. ते फार पुढे आहेत क्राफ्टमध्ये. पण न्यू एज टेक्नॉलॉजी, ब्रँड बिल्डिंग अमेरिका इज अ मक्का ऑफ ॲडव्हर्टायझिंग. अमेरिका इज मक्का ऑफ ॲडव्हर्टायझिंग. या. आणि अमेरिकेत कोणत्या जबाबदाऱ्या घेतल्या होत्या? मी लोमध्येच होतो पूर्ण 14 वर्ष. मुंबई, मग लंडन, मग न्यूयॉर्क, आणि मग त्यांनी छोटीशी ऑर्गनायझेशन चालू केली मॅडी, कॉल्ड फ्लाइंग स्क्वॉड. तर मी जगभरात जायचं, प्रत्येक ऑफिसमध्ये त्यांच्याकडे बघायचं काय नवीन चाललंय ते, आणि काम करायचं. पण जाताना फक्त क्लिअर होतं की पैसे कमवणं किंवा सेटल होणं हा विषय कधीच नव्हता. फक्त मला बघायचं काय चाललंय तिकडे. पण येताना मात्र क्लिअर होतं की दिवस आम्ही 5 वर्ष लंडन, एक 10 वर्ष न्यूयॉर्क, मला वाटतं तर ठीक झालं. आणि भारतात त्यावेळेस म्हणजे मी आलो की 2012ला नवीन नवीन गोष्टी सुरू होत्या, एंटरप्रेन्योरशिप नवीन चालू होतं. तर म्हटलं अमेरिकेत स्वतःची कंपनी चालू करायची तर वेळ लागतो. आणि माझं गमतीशीर उत्तर आहे, म्हणजे कधी कधी करप्शन वगैरे गोष्टी असतात ना, एंटरप्रेन्योरसाठी चांगल्या असतात. कारण का तू अमेरिकेमध्ये एखादी कंपनी ओपन करशील तर तुला रांगेत उभा राहावं लागतं. फरक पडत त्याला रांगेत उभाच राहावं लागतं. इथे कोणी जाऊन रांगेत उभे राहतो तुझ्या. म्हणजे मी तुला मेटाफर सांगतोय, जे इकडे करणं बिझनेसमन आणि एंटरप्रेन्योरशिप एक कल्चर आपल्या देशामध्ये, म्हणजे अगदी खाली रस्ते अमेरिकेत अशी ना तू तर की आली तर अख्ख्या मॅनहॅटनमध्ये बरीचशी दुकानं बंद झाली आहेत. ज्या धंद्यांमध्ये लोकांना माहिती एवढेच पैसे आहेत, हे बिझनेस चालत नाहीत. म्हणजे दे ऑलवेज इन्व्हेस्ट इन अ मिस्ट्री, नॉट इन द हिस्ट्री. क्या बात. सो एनी बिझनेस दे नो याचं वर्षाचं उत्पन्न एवढंच या बिझनेसमध्ये, दे डोंट ट्राय, बट दे थिंक वी डोंट नो हाऊ मच मनी विल कम. पण मग या बेसिसला युएस मध्ये तिथे अशी काही गाजलेली कॅम्पेन्स, अशा कोणत्या जबाबदाऱ्या, त्यातल्या जिलेटच्या प्रयोगाबद्दल तर मला तुला आणायचंच आहे, पण जिलेटच्या व्यतिरिक्त, पण जिलेट आपण एक्झिट घेण्यापूर्वी या प्रश्नाकडे जाईल मी, पण कोणत्या अशा मोठ्या टफ जबाबदाऱ्या तू बघेल? दोन मोठी कॅम्पेन्स. एकदा लंडनमध्ये असताना मी आमचा एक क्लायंट आहे विस्क, WISK, हे डिटर्जंट आहे. तर आम्हाला सगळं की ब्रिटनमध्ये बरीचशी मुलं मैदानात खेळत नाहीत. म्हणजे मी गोष्ट करतो 1998ची 99ची. आणि आम्ही लोकांनी असे मोठ्या जारमध्ये आम्ही चिखल टाकला आतमध्ये आणि पॅक केला. चिखल ॲज अ डायरेक्ट मार्केटिंग आयडिया म्हणून आम्ही लोकांच्या घरी पाठवलं. आणि त्यावर लिहिलं होतं की तुमच्या मुलांना चिखलात खेळू द्यात, त्यांना चिखल कळायला पाहिजे काय आहे तो. सिमेंट कॉन्क्रीटच्या घरामध्ये तुम्ही पडलात तर स्क्रॅच होतो पाहायला, चिखलात नाही येत. तर अशा प्रकारचे शेवटचा शब्द जो होता ना, तो माझ्या कॉपीरायटने लिहिला होता की डर्ट इज गुड, समटाइम डर्ट इज गुड. तर मला तो शब्द आवडला. पण म्हणजे दाग अच्छे हे मला कॅम्पेनच्या आधीचे दिवस आहे. हे मी दाग अच्छे माझं कॅम्पेन. हे मला माहित नव्हतं. ठीक आहे. तुझा इंटरव्ह्यूच्या स्टडीमध्ये मला हे नव्हतं दाग अच्छे तुझं. हो. तर डर्ट इज गुड आहे त्या कॉपीमध्ये शेवटचा शब्द होता. नंतर कॅम्पेन पिक झालं, तर बऱ्याच लोकांनी नंतर काम केलं. पण कुठेतरी बिगिनिंगमध्ये आय वॉज अ पार्ट ऑफ इट. माहित नव्हतं त्यावेळेस की, पण मोठे ब्रँड असते ना की जे त्यावेळेस एक लक्षात आलं की जे काय काम करायचं मोठ्या ब्रँडवरती काम करायचं, छोट्या ब्रँडवरती काम अवॉइड करायचं. जेव्हा US मध्ये होतो तेव्हा जिलेट मोठा ब्रँड आहे, ज्याच्यावरती स्पेंड करतात मनी. जिलेटचा तू ग्लोबल हेड होतास ना सर? ना त्या डिव्हिजन जे तिघं असं त्यातला एक मी होतो. एक गमतीशीर प्रकार सांगशील तर एक छान स्टोरी आहे माझी जिलेटची. तो स्पोर्ट्स ज्याला कॉन्ट्रॅक्टवर घेतलं होतं त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपायला 15 दिवस होते. त्याचं नाव मला क्लिक नाही होते, तो माणूस होता डिरेक्ट चीटर नाव त्याचं. तो कॅप्टन आहे यांकीचा. पण त्याच्याकडे दुसरी स्टोरी जास्त गमतीशीर आहे. आम्ही रिसर्च केलं, आम्हाला असं कळलं की तर मला ब्रीफ मिळालं होतं की एक नवीन जिलेटचं ब्लेड लॉन्च करतो आपण, आणि ते
सर्वसामान्य ब्लेडच्या पेक्षा खूप चांगलं आहे एवढीशी इन्फॉर्मेशन. तर मी वाचलं की शार्क जो आहे ना, ही कॅन स्मेल ड्रॉप ऑफ ब्लड फ्रॉम अ क्वार्टर अ माईल. म्हणजे 200-250 मीटरमध्ये त्याला पुढे एक रक्ताचा एक जरी थेंब त्याला कळतो. हे मी नॅशनल जिओग्राफीमध्ये वाचलं होतं. तर मला वाटलं जर का आपण 2 माणसांना घेऊन गेलो, आपण त्यांना पाण्याच्या आत जाऊन जर दाढी करायला सांगितली आणि जो आपला कॉम्पिटिशन आहे क्या होत आहे ह्याला अवॉर्ड मिळाला कानमध्ये. अच्छा. आणि तो दोघं दाढी पाण्याच्या खाली शेविंग करतात आणि कॉम्पिटिशनचं कापत आणि शार्क येतो आणि आपलं कापत नाही, एवढंच होतं. तर आम्ही गेलो तिकडे बहामामध्ये शूटिंग करायला, क्लायंटने अप्रूव्ह केला पाहिजे. आम्ही गेलो तिकडे. तर पहिल्यांदा आम्ही जेव्हा 2 माणसं पाण्याखाली गेली तर त्या आवाजाने सगळे शार्क पळून गेले. ओके. आणि मला कळलं की शार्क कधी असे अटॅक करत नाही. जर का तुम्ही शांत उभं ते अटॅक नाही करत. जर का तुम्ही असा हात हलवलात तर तुमचा हात पकडतील ते, पाय हलतो तर पाय पकडतील ते. त्यांना माहित असं काय आहे. तर शार्क आलेच नाहीत. आम्ही परत आलो आणि आम्हीच अपसेट, कारण का आम्ही खूप पैसे खर्च केले कॅम्पेनसाठी. ते न्यूयॉर्कवरनं बहामाला जायचं, मोठं प्रोडक्शन होतं, पाण्याखाली गेले लोक दोघं, खूप अभ्यास करतात, पण शार्क आले नाहीत. म्हणजे पाण्यामध्ये आवाज फार स्ट्रॉंग होतो. एक दिवस असाच झोपलो होतो, झोपेतनं आयडिया आली आणि उठलो सकाळी, वाट बघतो केव्हा त्या लॉयरला फोन करावा. कारण का तिकडे अमेरिकेमध्ये सगळ्याच जाहिराती. आय थिंक मला असं म्हणजे मला परवा कोणी सांगितलं की दररोज PNGला जगभरातून 5 ते 6 लोक सू करतात, जो ते केस करतात की प्रोडक्ट चाललं नाही. तर त्यामुळे असं या कंपन्यांमध्ये लॉयर्स हे फार महत्त्वाचे असतात. दे हॅव टू बी अप्रूव्ड वॉट एव्हर यू सेड. तर त्यांना फोन करा, म्हटलं की मला आयडिया आहे की शूट आम्हाला परत शूट करायची. ते बोलले अरे आपण मागच्या वेळेस आपला प्रयत्न फसलाय. त्या म्हटलं ते गिल्ट आहेच माझ्याकडे. आणि आय आस्क माय टीम टू फ्लाय बॅक अगेन टू बहामाज. आम्ही बहामाला गेलो परत आणि आम्ही 15 दिवस अगोदर गेलो शूटिंगच्या. आणि आम्ही 2 केज बनवल्या आणि आम्ही पायात देऊन ठेवल्या 15 दिवस अगोदर. आणि एका ठिकाणी आम्ही एक माणूस दररोज 15 दिवस अगोदर तो शार्कला जेवण वाढायचा आणि एका ठिकाणी जेवण नाही वाटायचा. सगळ्या शार्कला कळलं की हा इकडचा जो माणूस आहे ना, हा यावेळेस येतो आणि तो जेवण वाटतं, दुसरा तो द्यायचा नाही. त्यामुळे बरोबर त्या दिवशी शूटिंगच्या दिवशी लॉयर आलो की आमच्याबरोबर की जर का असं नाही झालं तर लोक आपल्याला सू करतील म्हणून. आणि त्याशी आम्ही गेलो. दुसरा ब्लेडवाला होता कॉम्पिटिशन, तो त्या ह्याच्यात गेला त्याच वेळेस. जेवण वाटायचा अगोदर आला लक्षात होता आणि तो गेला पाण्यात. शार्क आले, त्याला माहिती आहे की जेवण मिळतं म्हणून, पण त्या बाकीच्या माहित नव्हतं. पण वी गॉट द शॉट. जस्ट गोईंग 15 days and making shark is a pet. That is not just making ideas. There's so many things behind that. How to get that impact. That I did very good. It won Cannes Award also. I think I'm more happy त्या क्रिएटिव्हिटीपेक्षा ते आम्ही कसं बनवलं. आणि जर्नी आय ऑलवेज जर्नी इज मोर इंटरेस्टिंग देन अ डेस्टिनेशन. पुढचे पण बाकीचे प्रश्न. जिलेटचं मी यासाठी सांगतोय की जिलेटच्या बाबतीत त्याचं हे सगळं हेड बघत होता. त्यांचा एक त्यांनी जो हायर केलेला किंवा कॉन्ट्रॅक्ट केलेला जो स्पोर्ट्स पर्सन होता, त्याचा कॉन्ट्रॅक्ट संपणार होतं. 15 दिवस उरले होते आणि राजने काय करावं, तर राजने आता 15 दिवसातच संपणार, नंतर वापरता येणार नाही ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. एका इमारतीच्या उंच इमारतीवरती त्याचं पूर्ण मोठं पोस्टर आणि 15 दिवस पहिल्यांदा त्याचा फेस दाखवला आणि नंतर 15 दिवसात तो फेस जात तो पूर्ण तुळतुळी चेहरा कसा होतो याची ऍड. आणि ती युट्यूबवरला जर का तुम्ही सर्च केलं तर राजच्या एका प्रेझेंटेशनमध्ये ते दाखवण्यात आलेलं आहे की बघण्यात मजा. आणि आय होप आपण पोस्ट एडिटमध्ये प्रथमेश ते टाकूया. आय गेस त्याच्याकडे व्हिडिओ असेल पण टाकलेला आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. इथे ती क्रिएटिव्हिटी आहे. राज आता किती मोठा बिझनेसमॅन असला, फेमस इनोव्हेशन किती मोठं असलं तरी आतमध्ये राजच्या आतमध्ये एक मूल दडलेलं आहे. एक मूल की जे खदा हसत असतं ते मूल दडलेलं आहे. सो राज फेमसचा उल्लेख आलेला आहे. त्या अनुभवानंतर तू भारतात आला अँड देन द एंटरप्रेन्योरियल जर्नी बिगॅन. सो फेमस इनोव्हेशन बद्दल आय डोंट थिंक कधी विचार केला होता मी अशी काय कंपनी चालू करेन ना. आय जॉईन अ बिग ब्रिटिश कंपनी इकडे भारतामध्ये येऊन. ते पेड मी गुड मनी. इंटरनॅशनल कंपनी, मल्टीनॅशनल कंपनी, पण मला तो सोलच आहे सापडला तिकडे. म्हणजे मला वाटलं की फक्त आपण एक फॉरेन कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, त्याचा लोगो लावतो आपण बाहेर, पण काम आपण पाट्याच टाकतो तिकडे मराठीत बोलायचं तर. काय बोललो की हे नाही करणार मी. म्हणजे घर दाळ सोडून, न्यूयॉर्कचे छान रस्ते सोडून, चांगले पार्क सोडून, चांगलं जेवण सोडून मी आलो इकडे, तर मी बोरिंग काम नाही करणार. मग चांगलं काम करायचं असेल तर मला लिबर्टी पाहिजे. मग विचार आपण स्वतः करावं म्हणून स्वतःची कंपनी चालू केली.
एक दिवस एक कंपनीला म्हटलं, माझ्या डोक्यात ती नावं होती. मला की यू आर व्हेरी फेमस, जसं युअर कंपनी इज फेमस. म्हटलं बकवास आहे, हे काय लॉजिक नाही आहे. तर तुम्हाला मला की प्रत्येक ब्रँड वॉन्टेड टू बी फेमस आणि एव्हरी इंडिव्हिज्युअल डिझर्व टू बी फेमस. बोलो आय एग्री. My job is to make sure anybody come to me, I will make sure they're famous. So I think that is my company's purpose, and everybody who come to my company join me I make sure that person is get famous. So these two very clear purpose. People who coming and working with me and the brand who coming, my job to make them they become a famous and whatever that required. म्हणजे गंमत म्हणून आमच्या ऑफिसमधला जो प्यून होता, I decided make him famous. So we actually put an outdoor that time to find a girl for him, to make him, the more he famous, the better girl he can get. And everyone laughed. Cannes festival साठी पहिल्या वर्षी आमच्याकडे एंट्री नव्हत्या. आम्ही वॉट टू सेंड, तर कान लायन नावाची ट्रॉफी असते. तर आम्हाला कळलं की राणीबाग, माझ्या ऑफिसच्या मध्ये राणीबागेमध्ये सिंह नाही आहे. तर आम्ही एका झूमधून एक सिंह विकत घेतला आणि तो शासनाला गिफ्ट केला आम्ही लोकांनी. आणि गेली 10-12 वर्ष आम्ही त्याचं पॅरेंट आहोत. बरं. आणि त्याचं नाव ठेवलं आम्ही कॅन लायन. तर आम्हाला ट्रॉफीच्या पेक्षा खरा कॅन लायन, त्याच्यावरती CNBCने स्टोरी केली होती. राणीबागेत आहे, त्याचं नाव ठेवलं आम्ही कॅन लायन. आणि जर कोणाला बघायचं असेल तर नक्की आम्हाला आवडेल. म्हणजे पुढे जाण्यापूर्वी तू त्याचे इंटरनॅशनल हे होतात, फेस्टिवल्स होतात किंवा ते कॉन्क्लेव्स होतात, त्याच्या तू ज्युरी पण आहेस ना? बऱ्याच जास्त. यावर्षी मी पण तसं काय मोठं नसतं, कोणी जे असतं यार. आणि तू इंटरनॅशनल ट्रॉफी तुला पण मिळाल्या. म्हणजे तुझ्या ऑफिसमधले जर का ते व्हिज्युअल्स पाहिले ते अख्खी रांग लागलेली आहे. तुला नॅशनल इंटरनॅशनल ॲक्युलेट्स काय नथिंग एल्स. सो फेमसचं काम होतंय, जोरदार चाललेलं आहे आणि तू तिथे थांबलेला नाही, विच इज रिअली गुड थिंग. आणि आता त्याने मायामी आर्ट्स ॲडव्हर्टायझिंग स्कूल पण सुरू केलेलं आहे की जागतिक दर्जाचं ऍड क्षेत्रातलं सगळं प्रशिक्षण भारतात देतो. आणि शिवाय तू या ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग क्षेत्राला केटर करणार एक टॅबलॉइड सुद्धा सुरू केलेले. ते म्हण सांग, हे नवीन काय, आणि एक युनिव्हर्सिटी तू टेक ओव्हर केलेली, हे काय भारी काम चालू. आधी मी जेव्हा जे संपवलं आणि ऍड एजन्सी जॉईन केली, तर मला माझा बॉस बोलला की 10cc ऍड बनव. म्हणलं 10cc म्हणजे काय. मला कळलं की जे मध्ये अप्लाइड आर्ट कोर्स आहे, ऍडव्हर्टायझिंगचा कोर्स नाही आहे. जेव्हा मी अमेरिकेत गेलो, मला पाहिलं मी की मायामी आर्ट स्कूल हे फक्त ऍडव्हर्टायझिंग स्कूल आहे. म्हटलं हेच शिकता आलं मला तर बरं होईल. म्हणून मग मी हा कोर्स भारतात आणला आणि कॉलेज चालू केला. आज जवळपास एक 250 मुलं 300 मुलं आपल्याकडून शिकून गेलेत. मागच्या महिन्यामध्ये मी न्यूयॉर्कला गेलो होतो. एक 50 लोक आज अमेरिकेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये शिकतायत. एक मुलगी या कॉलेजमध्ये तिला एक जर्मन मुलाबरोबर तिचा ओळख झाली, लग्न झालं, मूल झालं. अजून 2 लोकांनी तिकडे घरं घेतलं ब्रुकलेनमध्ये. आणि मला वाटलं की आय एम जस्ट टीचिंग, बट याच्या पलीकडे जो इतका आनंद मिळाला मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. कारण का फक्त ॲड करणं किंवा कॉलेज चालू करणं, याच्या पलीकडे जाऊन त्या आठवणी ज्या या मेमरीज लोकांच्या आयुष्यात क्रिएट करणं, याचा आनंद प्रचंड आहे. आणि मला वाटलं की मला हे करायला फार आवडेल, म्हणजे टू डू समथिंग दॅट इज मिनिंगफुल मोर दॅन जस्ट डुईंग ॲड. तर टॅबलॉइड म्हणजे त्याची गरज होती म्हणून त्याला मी सपोर्ट करतोय. पण मला वाटतं की मार्केटिंगचं आणि जग बदलत आहे. सायन्स, कॉमर्स, आर्ट हे शिक्षण चालणार नाही. मी IIM मध्ये गव्हर्नर आहे, 7 वर्ष झाली. NID मध्ये गव्हर्नर आहे. तर मला वाटलं की जे काय आपण शिकवायचं ते आजपासून 5 वर्षाच्या नंतर रेलेव्हंट असायला पाहिजे. जे काही शिकलो MI म्हणजे NYU मध्ये किंवा जे जागतिक कॉलेजवरती, मला तशा प्रकारचा कोर्स भारतात असायला पाहिजे. म्हणून मी आपण स्वतःची भारतातली पहिली इनोव्हेशन युनिव्हर्सिटी, म्हणजे शासनाचा एक स्किल टेक नावाचा नवीन एक उपक्रम आहे, त्याच्यातून परमिशन मिळालं आपल्याला. मग 1.5 वर्षामध्ये आपली मुंबईमध्ये जवळपास 4,000 ते 5,000 विद्यार्थी असतील. त्याच्यामध्ये डेटा सायन्स आहे, त्याच्यामध्ये AI आहे. AI तर सगळ्या विषयामध्ये लॉ आहे, ॲक्विजिशन मर्जर आहे, डिझाईन आहे, प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे, प्रोडक्ट डिझाईन आहे, हॉस्पिटॅलिटी आहे आणि जर्नलिझम. हे सगळं असणार आहे. हे सगळं असणार आहे. आणि स्किल टेक म्हणजे तुम्ही तिकडेच शिकायचं, तिकडेच काम करायचं. जेजेचा विद्यार्थी, जे स्वतः एक डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे, तो जेजेचा विद्यार्थी आणि आता एका युनिव्हर्सिटीचा कुलपती, चान्सलर, हेवी मला प्रसन्न चान्सलर राज कांबळे. अच्छा. आणि ते सगळ्यांच्या डोक्यावरती ते टोपी देणार. आणि होतो मी माझ्या IIM मध्ये. अभिमानाने मी सांगतोय राज, आपल्या इंटरव्ह्यूच्या शेवटी जात असताना
तुझ्या फेमसच्या बाहेर एक वाक्य आहे आणि ते माझ्या डोक्यात असं फिट बसलं. हा. ते वाक्य असं आहे, डोंट बी अ कॅप्टन ऑफ अ शिप इफ यू कॅन स्टील इट अँड बिकम अ पायरेट. माझा प्रश्न आहे, तू पायरेट आहेस का कॅप्टन? पायरेट अँड विल डाय लाईक अ पायरेट. पायरेट म्हणजे मजा असते, एकटा असतो, डोकं चालावं लागतं, समुद्रात शिप काय असतं. आणि आय थिंक चॅलेंज नसेल तर माझं मत आहे की फ्रिक्शन असायला पाहिजे आयुष्यामध्ये. फ्रिक्शन म्हणजे मग ते तुमच्या आयडियाजमध्ये असेल, तुमच्या बोलण्यामध्ये असेल, तुमच्या कामामध्ये फ्रिक्शन व्हायला. फ्रिक्शन इज एनर्जी. आणि एनर्जी मेक थिंग टू डू. आणि आय नो वाय माझ्या घराच्या विरुद्धच मी काय प्रॉब्लेम काय आहे, कशाला उशिरापर्यंत काम करतं, तर मी नाही सांगू शकत की मला हे नाही आवडलं तर थांबायचं आणि करायचं. हे पण नाही आवडलं, थांबायचं, करायचं. मला कोणीही सांगत नाही की मी काय करायचं. मला स्वतःला माझं सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन मीच आहे. आणि मला असं वाटत, मला माझं असं ठाम मत आहे की म्हणजे माझा कोट आहे हा की आय एम हॅपी बिकॉज आय एम नॉट हॅपी. कोणत्याही यशस्वी व्यक्तीला, स्त्री असेल पुरुष असेल, पण जो एक पुरुषाला विचारला जातो की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते तर तुमच्या आयुष्यात कोण? आता आपण जेंडर न्यूट्रलच्या काळामध्ये असत असताना आपण अधिक सेक्युलर झालं पाहिजे त्या टर्म्सच्या बाबतीत सुद्धा. पण ठीक आहे, इथे बोलत असताना मी अख्ख्या कुटुंबाला एक युनिट मानतो. राज कांबळे किंवा त्याच्या जागी कोणीही असतं तरी हा प्रश्न असतो की तुमच्या मागे एक फोर्स असतो, तुमचा एक कम्फर्ट झोन असतो, ज्याच्यातून तुम्ही अख्ख्या जगाशी लढत असता, भांडत असता, क्रिएटिव्ह काहीतरी घडवत असता आणि पुढे जात असता. राज कांबळे ही व्यक्ती आपल्याला दिसत असली तरी त्यामागे एक फॅमिली असते अख्खी, जी राजचा ड्रायव्हिंग फोर्स असते. त्याबद्दल राज. पहिल्यांदाच कुठेतरी कोणी आम्हाला प्रश्न विचारतोय आतापर्यंत, पण गेली 25-28 वर्ष ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम करतोय. आणि हा जो हे जे करिअर आहे हे पॅशनचं करिअर आहे. त्यामुळे जोपर्यंत तुला जे आवडत नाही तोपर्यंत करत राहायचं. त्यामुळे कधी कळत नाही रात्रीचे 9 वाजलेत की 11 वाजलेत की 2 वाजलेत. 2 वाजता घरी यायचं, बायकोन जेवण केलेलं असतं घरामध्ये, ते आपल्याला ते खातो तिकडे कळत नाही आपण काय खाल्लंय काय नाही अख्या जर्नीमध्ये. आणि यायचं घरी आणि जे काय मिळेल ते असेल ना ते खाल्लं, नाही खाल्लं, झोपलं. आणि सकाळी शिवाय खायच्या की काल जेवला का नाही, हे का नाही, ते का नाही. पण कधी कधी असं वाटतं की आय लॉस्ट इट, लाईक आय मिस्ड द फॅमिली टाइम. पण सर्वच नाही मिळलं, म्हणजे केक खायचा पण फ्रीजमध्ये ठेवायचा असं शक्य नाहीये. त्यांच्या सांगतोय की फर्स्ट आय एम आस्किंग अपोलोजाइज टू कॅमेरा अँड आय थिंक आय विश आय फाइंड अ टाइम लाईक. पण बिझनेसमन म्हणजे ऑन्टरप्रिनरला 9 to 5 नसतं. वर्क लाईफ बॅलन्स हा जोक आहे आणि ऑन्टरप्रिनर कधीच वर्क लाईफ बॅलन्स हा करू शकत नाही. हे पॅशनचा बिझनेस. त्याच्या अजून व्यतिरिक्त माझी बायको आणि आम्ही कॉलेजमध्ये भेटलो JJ मध्ये, आणि आम्ही त्या दोघांना भेटलो तर ती आम्हाला जंगलात सापडली. माझी बायको प्रतिभा, तारा त्यात 10वी पासून 11वीला गेली आहे आणि हा आता 8वी पासून 9वीला गेलाय. तर आय थिंक अभ्यासात मी अतिशय ढ होतो, ते लोक अभ्यासात अतिशय हुशार आहेत. तर कधी कधी कळत नाही खरंच माझीच मुलं आहेत की अजून कोणाची आहेत, पण होपफुलीच माझीच मुलं आहेत. आणखी आय थिंक एक सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, कधी कधी आपण उशिरापर्यंत काम करतो किंवा चेझिंग अ करिअर, मनी. कधी कधी मी एकटा नाही, असे हजारो फॅमिली आहेत की फादर इज नॉट गिव्हिंग इनफ टाइम टू फॅमिली. पण आय थिंक दॅट लेट नाईट वर्किंग आय एम ऑल्सो नॉट हॅपी. किंवा विकेंडला काम करणं, पण हे करतोच आपण फॅमिलीसाठी. अदरवाईज करतो कशासाठी, कोणासाठी करतोय आपण हे? तुला काय म्हणायचं? त्याने हे सगळे सीन पण त्याच्या कामात वापरले. याच्यावर त्याने अख्खं क्युरियस कॅम्पेन केलंय. That I never fed my son broccoli. I never taught him to eat broccoli. So anyways, तो त्याचा बिझनेसचा पार्ट झाला. जसं तो म्हणाला की each and every idea comes from surrounding. So त्याचा बरंच
जे त्याने मेन्शन केलं, मुलगा मोठा होत असताना किंवा मुलीचा काय डायलॉग किंवा त्यांचे काय चेंजेस लाईफचे, कुठला एखादा घरात सीन झाला असेल तर हाऊ टू कन्वर्ट दॅट इन हिज ऍड. सो तो पूर्ण त्याने ऍडव्हान्टेज आमचा पण घेतला. हो घरामध्ये विदाउट क्रेडिट आयडिया सगळ्या घरात असतात, घरातूनच असतात. बट एनिवेज राजचं जे काही क्रेडिट आहे ते त्याचा स्वतःचा क्रेडिट आहे, त्याचे स्वतःचे डिसिजन्स आहेत. ऑफकोर्स फॅमिली आहे, पण आय डोंट रिअली बिलीव्ह 100% की प्रत्येक पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते किंवा कुठल्या यशस्वी स्त्रीच्या मागे तिचा नवरा उभा आहे म्हणून ती यशस्वी. इट्स एव्हरीबडीज इंडिव्हिज्युअल टॅलेंट आणि त्यांचं स्वतःचं टॅलेंट आणि हिज ओन बॅटल. म्हणजे आय डिसअग्री विथ दॅट ऍक्च्युली. जर का कसं आहे हा असायलाच असतं असं बोलू शकत नाही की नसतं, मग असतं. आय एम सेइंग 100% नाही. इट्स हिज कॉन्ट्रीब्युशन फर्स्ट दॅन द फॅमिली. पण मला ते तुमच्यातलं, मला आय एम शुअर आता या तुमच्या बोलण्यामध्ये असं इतके बिटवीन द लाईन्स आहेत जे आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचं, आणि तोच प्रवास असतो एकत्र. आणि आय एम शुअर तुमचा ह्या अशा प्रकारचा जो फॅमिलीचा फोर्स आहे तो नेहमीच राजच्या समोर असेल, राजच्या मागे असेल, आणि त्यातून अनेक फेमस इनोव्हेशन्स आम्हाला बघायला मिळतील. हो, आय थिंक तारा आता तिने भरतनाट्यम पूर्ण केलंय मागची 10 वर्ष. आता परवा ती न्यूयॉर्कमध्ये जाऊन फिल्म मेकिंगचा कोर्स करून आले. 10वी आता यावर्षी पास होऊन 11वीला गेले. आणि शी इज व्हेरी गुड स्टोरी टेलिंग. शिव मध्ये त्याला बिझनेसमध्ये आणि आर्टमध्ये अतिशय इंटरेस्ट आहे. तर आय थिंक महादेव नाव जे तू बदललं ह्याचा बॅकलॉग इथे, कारण शिवतारा हे सगळं पुन्हा महादेव आहे परंपरा माहित नाही. माझ्या आजोबांचं नाव शिवाप्पा आणि शिव सगळं सोपं 4 शब्द आणि तारा 4 शब्द. आणि अमेरिकन लोक हे उलट सुलट घेतात नाव, म्हणून सोपा. शिव का काही बोलायचं एनिथिंग नाही पण से समथिंग. You can say in English, that's fine. तारा व्हॉटेडली पॅक part of the media business now. Really? What she was mentioning, that Curious Car ad, the whole poster, there's like this big framed picture of like text saying never taught his son how to eat broccoli or taught his son how to cycle, and it's framed in my room right on the door. But I say, because worth it, what I do, sometimes is guilt. So I make an ad out of it that many things I missed it for excellent in creativity. That is a therapy for you. Yeah. So I think, so I put that poster is my guilt saying, I accept it. I never taught you bicycle because I was doing something very good. And this ad is output of that, because when I was not with you, I was making this ad. So तुला कधी काही झालं तर मेडिकल एड नाही आय काढायचा, मेडिकल ऍड ओवास प्लेअर पंच टाकले. हो. आणि आमच्या तारला काय होता, तारा say something. Say about anything. Your filmmaking, what you learn. She has a big point of view की बऱ्याचशा माझ्या ऍड्स ज्या असतात त्यामध्ये खूप म्हणजे बायकोला सपोर्ट करणारा माणूस किंवा मुलांना सपोर्ट करणारा माणूस, पण रिअलमध्ये मी तसा नसतो, पण तुझ्या ऍड नकली असतात असं त्याचं मत आहे. तर शी वॉन्ट टू से समथिंग. ती आधीच ऑकवर्ड झाली आहे. पण आय गेस याच नोटवरती इथे आपण थांबूया. हा म्हणजे हा पहिला एपिसोड आहे आणि ज्याचं नामकरणच राजने केलेलं आहे की बिझनेस बॉसेस अँड सीओज. सो पण फक्त बिझनेस म्हणजे बॅलन्स शीट, यश अपयश. बिझनेस बॉसेस अँड कल्चर इज अ मच मोर इंटरेस्टिंग. कल्चर इज कंपनी कल्चर एव्हरी, सो यू कॅन गो स्लाइटली वाइडर. लाइक दिस इंटरव्यू एट माय हाउस इज अ कल्चर ऑफ द शो. So I think you can say so it's called BB and C. Yeah. But you can change that is done. We are sold for that. Yeah, good. So हे सगळं दाखवायचा हा प्रयत्न आहे. म्हणजे यापूर्वी सुद्धा बिझनेसमनचे सक्सेस स्टोरीज सगळ्यांनी केलेल्या आहेत, अनेक जण त्याची स्टोरी दाखवत असतात, पण त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीचं जे वल्नरेबल असणं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न. मग त्याची फॅमिली कशी असते, त्याचे अप्स अँड डाऊन्स काय होते, त्याची स्वप्न काय होती, आणि असंच एक स्वप्नाचा पाठलाग करणारा ज्याच्या आतमध्ये एक निज शैशव हा जो छान मराठी शब्द आहे, निज शैशव. राज कांबळेमध्ये एक लहान मूल दडले जे खदा खदा हसत असतं, स्त्रीकडे बघत असतं त्याच्या त्या मोठ्या मोठ्या चष्म्यातल्या डोळ्यातून. सो राज, तुला खूप शुभेच्छा. फेमस इनोव्हेशनला शुभेच्छा, तुझ्या सगळ्या फॅमिलीला सुद्धा शुभेच्छा, आणि संवाद साधल्याबद्दल. आय एम सो हॅपी. आय थिंक युझिंग द नेम very, very good. I think this show will do amazing, and you get a 10 million likes for this episode in every episode. We need 10 million subscriber first. So त्या तुझ्या शुभेच्छा मला राहतीलच याची खात्री आहे.
तर बायोस्कोपच्या हा नव्या एपिसोडचा पहिला भाग आपण नव्या सिरीजचा पहिला एपिसोड आपण बघितला. आशा आहे तुम्हाला आवडला असेल आणि यापुढे सुद्धा अशीच माणसं आम्ही आणायचा प्रयत्न करू शोवरती की ज्यांनी वेगळी वाट निवडली आणि धाडसाने ती पुढे नेली आणि यश मिळवलं. प्रश्न यशाचा नाहीये, त्यांनी वेगळी वाट निवडली. राज हे त्याचं पहिलं उदाहरण होतं. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर सांगा. बायोस्कोपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन्स येतील. बायोस्कोप मराठी फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवर आहे, आम्हाला फॉलो करा. मी स्वतः एक्स आणि फेसबुकवरती ऍक्टिव्ह असतो, मला फॉलो करा प्लीज. तिकडनं तुम्हाला ऍक्सेस मिळत राहील. आणि तुमच्याही मनात तुम्ही स्वतः एंटरप्रेन्योर्स असाल, बिझनेस पर्सन असाल किंवा मोठ्या पदांवर असाल, तुमच्या जीवनाचा हा प्रवास असाच दाखवणं तुम्हाला अपेक्षित असेल, आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा. आपण नक्की बायोस्कोप मराठीच्या बिझनेस बॉसेस अँड कल्चर CEO या शोमध्ये तुम्हालाही आपण इंट्रोड्यूस करूया. पाहत राहा बायोस्कोप मराठी. धन्यवाद.